संपूर्ण ह्या विश्वाला जर कारण कोण असलं तर अविद्याच कारण आहे. नसलेल्या विश्व धावणारा भ्रमाला कारण जर कोण असेल, विश्वाला म्हणण्यापेक्षा भ्रमाला कारण कोण आहे? कारण का विश्व झालेलंच नाही, भ्रमामुळे आपल्याला वाटायला नाही. तुम्ही काहीतरी मानायला आला म्हणून तिथं भ्रमाची सिद्धी केली, हे लक्षात ठेवायचं. कार्यावरून कारणाची कल्पना केली आहे महाराज. कारण का अधिष्ठानाच्या ठिकाणी काय झालेलं नाही, न झाला प्रपंच, आहे परब्रह्म, हा सिद्धांत आहे महाराज. आणि होणंही शक्य नाही. आता झालं नाही पुढं होईल असंही नाही महाराज. पाठीमागं झालेलं नाही, आता नाही पुढं होणं शक्य नाही, अशी निखळ वस्तू आहे महाराज. आणि मग त्याच्या ठिकाणी काहीतरी आपण मानायला लागलो तरच कारण स्वरूपाचं अज्ञान आहे महाराज. म्हणजे अज्ञान निवृत्तीसाठी आज ज्ञानाची आपल्याला अत्यंतिक गरज आहे, हे लक्षात ठेवायचं. कारण का अध्यास जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्यातनं आपण निवृत्त होत नाही. आणि अध्यास निवृत्त करणं हा परम पुरुषार्थ घातलेला आहे. कारण का मनुष्य जन्म जो आहे तो केवळ अध्यास निवृत्तीसाठीच आहे. परमार्थ म्हणजे तरी काय, अध्यास निवृत्त करणं. आपण आहो एक आणि मानायला लागलो एक. आणि त्याच्यासाठी जे कारण आहे ते कारण निवृत्तीसाठी महाराज ज्ञानाची आज गरज आहे. पण इथं शब्दज्ञान राहता कामा नये असा त्याचा उल्लेख आहे महाराज. स्वरूप ज्ञानाचं खंडन नाही, ते करताही नाही महाराज, करता येत नाही, स्वयंसिद्ध आहे महाराज. आणि त्या स्वरूप ज्ञानाच्या ठिकाणी, आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी काहीतरी आपण कल्पना करून आपण भ्रमात चाललोय. मी देह अमका तमका करता भोगता सुखी दुखी, आणि त्याच्यामुळं नुसतं तिकडे गेलो असं नाही, अनंत जन्म मरणाचे फेरे फिरत आलोय महाराज. आता जे आपल्याला दुःख व्हायला आहे त्याला एकच कारण काय, स्वस्वरूपाचं अज्ञान. आणि तुम्हाला दुःख नको आणि सुख पाहिजे, प्रयत्न तरी तोच आहे महाराज. पण आपली जागा चुकली आहे महाराज, आपली समजूत चुकली आहे महाराज. आणि म्हणून मूळ जाग्यावर येण्यासाठी त्या ज्ञानाची आज गरज आहे. पण तिथनं पुढं देखील ते ज्ञान म्हणजे ज्ञान शब्दज्ञान राहता कामा नये. स्वरूप ज्ञान तुम्हाला काय मिळवायची गरज नाही, ते स्वरूप ज्ञान तुमचं आहेच महाराज. पण आज अज्ञात आहे, आपल्याला अज्ञात आहे, ते ज्ञापक करून घ्यायचं महाराज, लक्षात ठेवायचं. आणि मग आता एकदा ज्ञान झालं ना, ते पुढे उरू नये. कारण का व्यवहार जेवढा आहे तेवढा अविद्याकृत व्यवहार आहे. परमात्मा कसा हा अव्यवहार आहे, तिथं कसलाही व्यवहार नाही. आणि व्यवहार करायचा संबंध आला कशामुळं, त्या अज्ञानामुळं, अविद्येमुळं महाराज. अव्यवहारी वस्तू आहे महाराज ते. आलायच महाराज जन्माला जसाच्या तसा, पण कुठंतरी यायला काहीतरी बडबड आला, कुठंतरी आता घेऊन आलाय असं म्हणायची पाळी आली. आता ते लागीट झाले तेवढं सोडायसाठी महाराज त्याला प्रयत्न करायचा. पण आम्ही आता सोडले असं जरी म्हणत बसला तर ती अविद्येतलंच कार्य आहे. कारण का तिथं कुठलाही व्यवहार नाही, आणि जेवढा व्यवहार होतो तो अविद्येतला आहे महाराज. म्हणून ज्ञान तरी बंधाला कारणच आहे. पण इथं शब्दज्ञान घ्यायचं, लक्षात ठेवायचं काय. नाहीतर बराच आता 99% बाजीदादा ज्ञानावरच तडाखा द्यायचा आहे, नको ब्रह्मज्ञान. मग हे तरी प्रकरण ऐकलं की मग सगळं वावटूरच लागणार. कुठं सांगितलंय, का सांगितलंय, हे कळवून घेणं गरजेचं आहे महाराज. कारण का ज्ञानाशिवाय मोक्ष नाही, हे माऊलीचं प्रत्यक्षात अनुभवातून सांगितलेलं आहे. आणि हा अमृत अनुभव जो आहे ना, तो माऊलीनं अनुभव घेऊन सांगितलेला आहे महाराज. आणि तुम्हाला देखील हा अनुभव आहे. का अनुभव घेऊन सांगितले तिने महाराज, तर महाराज प्रत्येक जीवाला याचा अनुभव आहे. प्रत्येक जीवात आत्मा स्वरूपानं आहे का नाही, प्रत्येक जीवाला त्याचा अनुभव आहे. फक्त आपण प्रयत्न करणं चालू आहे महाराज. तुम्ही जर हा प्रयत्न केला ना तर तुमचा आनंद तुम्हाला निर्विषय, निर्बाध, निर्निमित आनंद भोगायला मिळतो महाराज. आनंदच हे आपलं सच्चित आनंद अद्वय हे आपलं काय आहे, स्वरूप आहे. आणि त्याच्या ठिकाणी काय झालेलं नाही, होणं शक्य नाही, वाटायला लागलंय तेवढंच घालवायचं आहे महाराज. आणि म्हणून इथं शब्दज्ञान जे आहे, वृत्तिगत जे ज्ञान आहे ना, ते वृत्ती हे अविद्येचं कार्य आहे, बरोबर आहे. वृत्ती देखील हे अविद्येचं कार्य आहे. आणि त्यात जर ते मी ज्ञानी आहे असं स्फुरण राहिलेलं तर मग एक ते लोकापेक्षा विशेषण तिथं ज्ञानी माणसाला लागतंय, बरोबर आहे का नाही. कारण का एक यथार्थ विशेष आणि विपरीत विशेषण आहे महाराज. आता विपरीत विशेषण म्हणजे मी करता भोगता सुखी दुःखी हे घालविण्यासाठी यथार्थ विशेषण तुम्हाला व्हायला पाहिजे. म्हणजे मी सच्चिदानंद स्वरूपा नाही, पण ही देखील राहिलं मी ज्ञानी आहे असं म्हणायला लागलं तर ती काकूर काढतं महाराज, लक्षात ठेवायचं. आणि मग ते वाद निर्माण होतात, आणि म्हणून किंवा अहंकार एक निर्माण होतो, आणि तो अहंकार बाधक ठरतो महाराज. म्हणून शब्दज्ञान झालेल्याचं इथं
शब्दज्ञान मुरावं, बोध व्हावा, साधू बोध झाला, नुरोनिया ठेला म्हटले. कारण का जीवनमुक्ती पुढे सिद्ध करायची आहे. ज्ञान झालं की तुमचा देह पडतोय असं नाही महाराज. पुढे आपल्याला 4 दिवस जगायचं आहे. ते प्रारब्ध असतं ना. हा, आणि ते प्रारब्ध असताना हा आपला देह राहणार आहे, व्यवहार होणार आहे. तो व्यवहार असंग निर्विकार स्वरूपाने व्हावा आणि त्यात तो तुम्हाला आनंद भोगायला मिळतो. आनंदी स्वरूप आहे. भोगायला म्हटलं तरी बी तू महाराज कुठेतरी हे येतं नाही. आनंद हे आपलं स्वरूप आहे महाराज. आणि जीवनमुक्ती विलक्षण भोगायला मिळावी म्हणून महाराज तिथं तिने अज्ञानाचं म्हणजे शब्द ज्ञानाचं खंडन केलेलं आहे. पुढे बरंच माऊलीने तेही दिलेलं आहे. चला विवरण. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अविद्या जित्ती असो का मेली असो, परंतु ती जाकळी म्हणजे बंधन करते. कारण का त्या व्यवहार म्हटलं की ते अविदितलंच कार्य आहे. परमात्मा अव्यवहारीच आहे. त्याला काय करावं लागत नाही. कारण का तुम्हाला मला दुःख निवृत्तीसाठी आणि सुखाच्या प्राप्तीसाठी करावं लागतं ना. करतोय ते कशासाठी महाराज? एक दुःख आहे, प्राप्त दुःख आहे ते निवृत्त करावं आणि अप्राप्त सुख आहे ते प्राप्त व्हावं असं वाटते आपल्याला. पण दुःख संबंधित आपलं स्वरूप आहे आणि सुख हे आपलं स्वरूप आहे. म्हणून ते काय करावं लागत नाही महाराज. मग आता करायला लागला ना, मग ती अविद्या आहे ती महाराज जिवंत आहे. हा, आता अज्ञान ही जिवंत अविद्या आहे आणि ज्ञानाने मेली किती? मेलेली अविद्या आहे. आता ती जिवंत असली तरी अविद्याच आणि मेलेली असली तरी अविद्यात. ते तिने पुढे उदाहरण सुंदर दिलंय महाराज. जाकळी म्हणजे बंधन करते, जखडून टाकते. बघा जाकळी म्हणजे, आणि खरोखर बघा तुम्ही, अज्ञानी माणसं तेवढी तुम्हाला त्रास देते का? ज्ञानी माणसालाही त्रास देतात. अज्ञानी सरळ नमस्कार करतात. आणि म्हणून आमच्या आता म्हणजे लोक म्हणतात, महाराज तुम्ही शहाणा व्हा की जरा, तुमच्यात बघा काय म्हणतात. रे का म्हणायची पाळी आली हो? नाही चालत हो, नाही चालत. आपण आपल्या मर्यादेने राहूया. चुकणार की मग? अहो अज्ञान जीव आहेत. तुम्ही आम्ही जर शहाणा असतो तर माऊलीला कशाला अवतार घ्यायला लागला असता महाराज? जगद्गुरु तुकोबर आहे ना म्हणा, ज्ञानोबा आहे ना, एकनाथ महाराज, संतांना कशासाठी अवतार घेतले? आज देखील महाराज अवतारी पुरुष आहेत ना. का घेतले महाराज? आपल्याला काय कळत नाही म्हणून. अज्ञानी लोक असणार ना. ज्याला कळले त्यानं तरी जरा सुधरून घ्यावं का नाही महाराज? ही कळण्याची लक्षणं काय महाराज? अंगावर जायची. म्हणून हे 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 घातक ठरतं महाराज. अज्ञानी माणसं सहज आम्हाला काय महाराज कळत नाही म्हणतात, नमस्कार करतात हो. बरं, याला तरी कळलं काय नाव? कळण्याची लक्षणं काय महाराज? माऊलीने तेवढ्यासाठी घातली महाराज. साधुभाऊ झाला, नुरुनिया ठेला, ठाईच मुरला घातले महाराज. मुरावा अगोदर महाराज मोक्ष होईना महाराज. फार कठीण आहे. एवढं सोपं नाही महाराज, एवढं सोपं नाही महाराज. दादा सगळं जाईल, पण अनादिकालाचे जे संस्कार आहेत आपल्या अंतकरणावर, चित्तावर, ते जात नाहीत लवकर महाराज. कितीतरी जन्म महाराज घ्यावे लागतील महाराज. अनंत जन्माचं, ते बी निष्काम पुण्य तुमचा. अगोदर इकडे माणसं येईना झाल्यास कीर्तन प्रवचन होत्यात का नाही? कोण ह्यातलं काय काय सांगतात नाव सांगा बघा, ऐका उगच. हा, कुठं कुणाचं काय म्हणत बसाय नाही, पण चालूच आहे महाराज. मोठा धिमडा चालू आहे, पण इकडं कोणी येत नाहीत. बाहेरल्या बाहेर जाऊन चालू आहे. कधी आत येतील महाराज? बरं, इथं दादा आपल्याला आता थोडंसं कसं कळालंय, इथं आल्याशिवाय सुटका आहे का महाराज? शीत आल्यावर सुटका नाही, कोणी असो महाराज. हो, नामदेव राय ना इथं यावं लागलं, चांगदेव महाराजांना इथं यावं लागलं. तुमचं आमचं काय? नारद महर्षींना इथं यावं लागलं महाराज, सनकादिकांना इथं यावं लागलं महाराज. कारण का तेवढ्यासाठी त्या काळात अध्यासवादाला महत्व दिले शंकराचार्यांनी. हे द्वैत सगळं खंडन करून. कारण का द्वैतात तू काय महाराज, आणि सगळं अविद्येचं कार्य आहे महाराज. आणि आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी ते काय नाही. आणि स्वरूपाला विसरून लोक आहे ते सोडले आणि दुसऱ्याच्या पाठीमागे लागल्यात. कधी तिथं येणार महाराज? तुमची वस्तू आहे इथं आणि हुडकायला लागलाय तुम्ही, कधी मिळणार ती? शक्य नाही महाराज. आणि म्हणून अविद्या निवृत्तीसाठी अत्यंतिक प्रयत्न करायचा महाराज. आणि ते आपण फसवाय शिकायचं महाराज, लक्षात ठेवायचं. चाकळी म्हटले ती अविद्या त्रास देते महाराज, मेलेली. कारण का ते तिथं एक विशेषणं लागतात महाराज. यथार्थ विशेष आणि विपरीत विशेषण. तुमचं सच्चिदानंद हे यथार्थ विशेषण आहे. आता आपण करता भोगता सुखी दुःखी अमका तमका मानलेलं विपरीत विशेषण आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी यथार्थ विशेषण, बाबा तू सच्चिदानंद स्वरूप आहे. आता विशेषण पुढचा विशिष्ट झाला महाराज. विशेषण देखील तिथे लागू बसत नाही, पण सांगायची पाळी आली. का माहिती आहे काय? असताच्या व्यावृत्तीसाठी सत म्हणाली श्रुती. पुढं काय? जडाच्या नाही. हा,
जडाच्या समाप्ती चित्त म्हणून आले आणि दुःखाच्या विरोधी सुख म्हटले. हे ह्याचे त्याला व्यावृत्ती केली आहे मला. त्याच्या परमात्म्याला बोला कारण काय माहिती काय, सगळं असत आहे हे जड, हे जे काय आहे सगळं असत आहे महाराज. पण त्याला आपण सत मानायला लागलो, यात अडकलोय आपण. हे असत असून याला सत मानायला लागलो. जगताला आपण सत्यत्व दिले ना, म्हणून याची असती व्यावृत्ती करण्यासाठी सत हे पद गाठलं. का सत पद गाठलं महाराज? ते काय सतपद करते? सत त्यालाच म्हणायचं तिन्ही कालात जे बाधित होत नाही, अबाधित आहे. तिन्ही काला ज्याचा नाश किंवा बाध होत नाही त्याला काय म्हटलंय? सत म्हटले. तुमचं जग दिसतंय, प्रत्यक्ष प्रमाणानं ते सिद्ध होतंय, पण टिकत नाही ना. जगाचा बदल होतो ना, परिवर्तन होतं ना, नाश होतो ना, म्हणून याला सत म्हणायचं नाही महाराज. सत एकच वस्तू आहे, तिन्ही कालात त्याचा कधी बाध होत नाही, त्याला सत म्हणायचं. आता हे सगळं जड पदार्थ आहे, पण आपल्याला बुद्धी देखील चित्रूपाने वाढते ना. काय त्याची बुद्धी कुशल आहे असं वाटतं ना. तर बुद्धी जड आहे महाराज, जडाच्या जातीची आहे, जड बी नाही. कारण का घट जड आहे, त्यातही मग व्यवहार व्हायला पाहिजे जाणण्याचा. बुद्धी जड नाही, जडाच्या जातीची आहे महाराज. ज्ञान स्वरूप नाही, ज्ञानाचा व्यवहार तिथं होतो महाराज, ज्ञानाचा व्यवहार होतो. म्हणून जडाच्या समाप्ती चित्तपद गाठले तिथं महाराज, लक्षात ठेवायचं. आणि तुम्हाला दुःख हे सगळं दुःख स्वरूप आहे महाराज. सगळं जग दिसणार आहे दुःखाने व्याप्त आहे महाराज. आणि तिथं म्हणून त्याच्यासाठी आनंद पद गाठलं, सच्चित आनंद. आणि सगळं दिसणारं द्वैत आहे, आणि आपलं स्वरूप कसं आहे? अद्वैत आहे महाराज. या व्यावृत्तीसाठी घडले. परमात्म्याला सच्चित आनंद अद्वैत बोलणंच तिथं नाही, कारण का ते अवाच्य आहे महाराज. तिथं शब्द देखील अपुरा पडतो, कारण का ते वाणीला विषय होतच नाही. कारण का वाणीला विषय कुठल्याही तुमच्या प्रमाणाला विषय व्हायला तर ते प्रमेय व्हावं लागतं. म्हणजे ते हे होतं, अनात्मा ठरतो महाराज, जड ठरतो. आणि मग त्याचं ज्ञान तुम्हाला करून घ्यावं लागतं. स्वयंप्रकाश आहे महाराज, म्हणून त्याच्या ज्ञानासाठी किंवा त्याच्या अस्तित्वासाठी काही करत नाही. मग हे सांगितलं का? सच्चित आनंद तरी का सांगितलं महाराज? याची व्यावृत्ती करण्यासाठी. पण ते देखील बाधक ठरतो महाराज. म्हणून एक विपरीत विशेषण आहे आणि एक यथार्थ विशेषण आहे. विपरीत विशेषण घालवण्यासाठी यथार्थ विशेष आज आपल्याला असायला पाहिजे, पण ते घालवायचं नाही, ते हळूहळू मुरवत राहायचं. कारण का जीवनमुक्तीला अत्यंतिक ते महत्वाचं आहे. म्हणून असे लक्षात ठेवावे, अज्ञानी म्हणजे ओवळे सुटकी आणि ज्ञानी म्हणजे सोवळे सुटकी. अज्ञानी म्हणजे ओवळी सुटकी आणि ज्ञानी म्हणजे सुटकाचातला आहे महाराज. आणि सुतक तेवढं महाराज कनिष्ठ याच्यातला आहे. असं काय कळवून घेऊया महाराज. कळवून घेऊन आपण जर परमार्थ केला महाराज तर लांब नाही, अतिशय थोडा आहे महाराज. आणि करावंच येतं माणसं. आता हे मिळाले ना काय उगाच भटकत बसू नये महाराज. पण ह्या आतलं काय जी बुद्धीतलं जे काय आहे का नाही ते घालवायचा प्रयत्न, त्याच्यासाठी शास्त्राची आज गरज आहे बघा. दादा करत असताना डोळं उघडून करणं गरजेचं आहे. दिवस जायला नाहीत आपले का नाही? का वाढदिवस होत्यात? वाढदिवस नाहीत महाराज. शास्त्राची का गरज आहे माहिती आहे काय? शुद्ध शास्त्र बुद्धीतच हे संस्कार होतात, नाही तर होत नाहीत महाराज. शास्त्र शुद्ध बुद्धी व्हायला पाहिजे महाराज. अनेक विकार आपल्या बुद्धीत आहेत महाराज, आता दिसत नाहीत पण ते सारखे धक्क देतात महाराज आपल्याला. चिंतनाला बसा तुम्ही, जीव असा कासावीस होतो. कुठला नाही कुठला तरी विषय आपल्याला पाहिजे असं वाटतं महाराज, आणि त्या विषयाबद्दल आपला जीव सारखा कासावीस होतो महाराज. आपल्याला महाराज आहे वाटतं, झालोय असं वाटतं महाराज, पण विषयाने अजून जागा सोडलेली नाही आणि ते सोडणंही शक्य नाही महाराज. विषय ओढी भुलले जीव कोण करील यांची कीव म्हटले. नुपजे नारायण भाव पाऊल टावल नरदेव. कोण सुख धरले संसारी पडून राहिले काळाची हारी. तुम्ही आम्ही काळाच्या तडाख्यात आहोत महाराज. कालचा दिवस गेला, कधी विचार करणार आपण महाराज? आणि ते अनादि कालाचा आहे महाराज, जात नाही लवकर. म्हणून आज ज्ञानाची, शास्त्राची, संतांची आज आपल्याला अत्यंतिक गरज आहे. लक्षात ठेवा तुम्ही मनुष्य जीवनात. आणि मग ते झालेलं ज्ञान हळूहळू पचवायला शिकायचं महाराज. लक्षात ठेवा, पचवायचं हळूहळू. आपल्या ठिकाणी ते स्थिर व्हावं महाराज. ज्ञानी स्वरूपच आहे महाराज. आणि ती अविद्या देखील महाराज जिथे काय सोहळच आहे, आणि झालं तरी ते ववळच आहे, सोहळं ठरत नाही महाराज. हो, दोन्ही ती ववळ्याची, कारण का ते अविद्येचं कार्य आहे. हे दोन्ही खपत नाहीत, दोन्ही खपत नाहीत. आता हे कुणाला ज्ञान झालेल्यांचं सांगितले, लक्षात ठेवायचं. नाही तर काय होते माहिती काय,
शी ऐकलं की नको बाबा, ज्ञानातलं फार अवघड आहे म्हणतोय आणि आहे तिथंच धुम्मत बसतोय महाराज. हेही नाही नी तेही नाही महाराज, हेही चुकीचा व्यवहार आहे महाराज. मी अज्ञानी आहे असे म्हटले तरी तू पिसा आहे, झालं? व मी ज्ञानी आहे असे म्हटले तरी तू पिसा पिसाच आहे. मी अज्ञानी आहे, अरे पिसाच आहेस, कारण का आपण अज्ञानी आहे. मग ज्ञानी, अरे ज्ञानी अज्ञानी अतीत, आपण ज्ञानी स्वरूप आहे. ज्ञानी अज्ञानी अतीत, ज्ञानच हे आपलं स्वरूप आहे महाराज. तुमच्या ज्ञानासाठी कुठल्याही बाकीच्या विशेष ज्ञानाची गरज नाही. कारण आता तुम्हाला मी आहे असं कधी कुणीतरी सांगावं लागतंय काय? नाही. अहम, मी कोणतरी, आता तुम्ही बाकीचं सोडाते, पण तुम्हाला कधी विसर आहे का? तुम्हाला तुमची जाणीव आहे का नाही मी कोणतरी आहे असं? मी कोणतरी आहे. आता मी कोण नेमका हा करा विचार. मी तुमचं कोणीकडे लागतंय बघा. अर्जुना मी एवढं तुझं बरोबर आहे, अर्जुन सोडून. बरोबर आहे, तू अर्जुन सोडून मी तेवढा हे काम बघणं महाराज. तिथं हे दोन्ही खपत नाहीत महाराज, लक्षात ठेवायचं. अज्ञानही खपत नाही, मी ज्ञानी बघा, मी ज्ञानी काय म्हणत बसायचं महाराज. त्याला म्हणणेपणा नाही, आहे स्वरूपाना तो. मी नवरा झालो कशाला म्हणत बसायचं? लग्न लागले नाही तर लग्न लागायच्या अगोदर म्हणूया आमचा नवरा कुणाला तरी दाखवूया, काहीतरी करूया. लगीन झाले, मी गलीतनं 2 पोरं झाली तरी मी फिरायला लागला, मी नवरा झालोय असं जर म्हणायला लागला तर काय त्याला ठरवायचं महाराज? हे पिशातलं पिसं ठरते ना. तसं आम्ही ज्ञानी आहे, आमच्यासारखा कोण आहे नाव सांगा बघू, असं जर बडबडायला आला तर तुझ्यासारखा आता मूर्ख तूच म्हणायचं. काय अडचण आहे महाराज? ज्ञान हे तटवायला नाही, ज्ञानी लोकांना सांगायला नाही महाराज. ज्ञान स्वतःची ओळख करून घेऊन स्वतःसाठी जगायसाठी ज्ञान आहे. बरोबर आहे? बरोबर. हा, चला. जसे बायकोलाही माझी बहीण आहे असे म्हटले तरी वेडा, झालं? आणि बायकोलाही माझी बायको आहे असे म्हणू लागला तरी तू वेडा असतो. अरे बहीण बायकोला म्हणायला तरी वेळा ठरतो का नाही? आता नाही माझी बायको आहे म्हणायला तरी काही शाना ठरतोय? तरी आम्ही संकट घेऊन जातो, ही आमची कोण बघितली बाबा, हे महाराज लोकांचं करतो. अरे काय द्यावा कशाला? काय तो राहिलाय बाबा रिकामा, कोण आमचा बाबा? मला एकाने विचारलं, महाराज तुम्ही पंढरपूरला जाता, इकडे या म्हणले. ठीक आहे म्हणलं. पांडुरंगाने ती बाजूला का ठेवली? हो, त्याने आम्हाला शिकवलं म्हणजे तुझी बाजूला ठेवली आहे, ती माया आहे. बरोबर महाराज, उत्तर मिळालं. काय दादा, अरे आहे ती ह्यात सुटणं झालंय दादा. आणि काय, चला. तशी मला ज्ञान झाली अशी म्हणणारा वेडा ठरतो. मला ज्ञान झालं म्हणणारा वेडा ठरतो. अरे ज्ञान व्हायचं काय? नव्हतं, झालं आणि कधीतरी जाईल. एवढी आपत्ती ती महाराज. वस्तू मिळाली म्हणण्यात अभाव ठरतो महाराज, आणि मिळालेली वस्तू जाणार नाही एक दिवस. मोक्ष आमचा मिळवायचा नाही, ज्ञान मिळवायचं नाही, आनंद मिळवायचा नाही. मोक्ष स्वयंसिद्ध आहे महाराज, आत्ता आहे. फक्त त्याला आवरण निवृत्त करायचं आहे महाराज. अज्ञापन आहे ते ज्ञापक करून घ्यायचं महाराज, दुसरं काय नाही. अज्ञान देखील मानलेलं आहे महाराज, अज्ञान देखील नाही. पण व्यवहारासाठी आता ते तुम्ही म्हणायला लागला म्हणून कल्पना केली आहे महाराज. मिळवायचं नाही महाराज, फक्त झाले ते मुरवायचं आहे. मला ज्ञान झाले अशी म्हणणारा वेडा ठरतो, कारण ती मेलेली अविद्या आहे. जिवंत अविद्या एखाद्या वेळी बरी, परंतु मेलेली अविद्या फार त्रास. मला ज्ञान झालं म्हणणारा महाराज, जिवंत अज्ञान आहे ते जिवंत अविद्या म्हटले, आणि मला ज्ञान झाले मेलेले अविद्या. जिवंत बायको एखाद्या बरं पडते. तुमच्या संकट भांडण झालं, आज शेताकडे यायचं नाही बघ, पाय मोडून म्हटलं तरी घरात बसते, होय की नाही? जागा सोडायच नाही. जर मरून ती हाडळ झाली तर ती जागा सोडत नाही, आतनं जायचंच नाही चित्तातनं. कुठं जाशील तिथं बांधावं बसून तुला घुसन तीच बघ. कारण का ती हाडळ झालेली असते महाराज. तसं हे अर्धवट ज्ञान, नाहीतर ज्ञान त्रास देत नाही हो. ज्ञानासाठी तरी महाराज लोपले ज्ञान जगी हे ते नेण्याची कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेवले ज्ञानी महाराज. माऊलीनं ज्ञानाचा उदय करण्यासाठीच अवतार घेतलेला आहे.
ज्ञानतो कैवल्य महाराज. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. लिहून ठेवा. काळ्या दगडावर, पाण्यावर नवं, पाण्यावरल्या रेषा राहत नाहीत महाराज. पण वृत्ती ज्ञान राहू नये हे एक लक्षात ठेवायचं. हे कायम आपलं हे प्रकरण घेत असताना, हा तिसरा हे घेत असताना हे कायम लक्षात ठेवूनच करायचं महाराज. अज्ञानासाठी ज्ञानाची आज गरज आहे, पण ज्याला ज्ञान झाले असं वाटायला लागलं ना, त्याने ते ज्ञान पचवावं महाराज. हो. जशी एका ग्रस्ताची बायको जिवंतपणी त्याला फार त्रास देत होती. पुढे ती मेली तेव्हा त्याला वाटले बरे झाले, आपली बायको मेली. पण पुन्हा ती हाडळ रूपाने त्याची घरी आली, म्हणजे ती जास्त त्रास देत असते. झालं. तशी मेलेली असो का जिवंत असो, ती अविद्या बंधन करते. वेदांत शास्त्रात अन्यथा बोध जात असतो, यथार्थ बोध येत नसतो. पण तो जर आला तर या अविद्येनेच आणला आहे अशी समजावे. म्हणून बंध आणि मोक्ष दोन्ही एकाच जातीचे आहेत. आता वेदांतशास्त्रात अन्यताबोध जात असतो. हो, अन्यताबोध म्हणजे काय? मी आमकाय तमकाय देह संबंधाने मानायला लागला अन्यताबोध म्हणायचं महाराज. आहे आपण यथार्थ बोधात सच्चिदानंद स्वरूपानं आपण आहोत महाराज. आपण देह नाही, देहाला अधिष्ठान असणारा आत्मस्वरूपानं आपण आहोत महाराज. देहाचा संबंध म्हटलं तर आत्मा माना, विश्वाच्या संबंध म्हटलं तर ब्रह्म माना. आत्मा ब्रह्म एकच आहे. आता ते खरं आपलं स्वरूप आहे महाराज. त्याला आपण विसरलो आणि मी देह म्हणायला, हे पसारा सगळा माझा म्हणायला, जगसत्य म्हणा, याला काय म्हणायचं? अन्यताबोध महाराज. तो अन्यताबोध घालवण्यासाठी यथार्थ बोधाची गरज आहे. म्हणजे आत्मसाक्षात्कार होणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि तो आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर तो हळूहळू मरत जावा, त्याची आज गरज आहे. तो मरावा महाराज, नाहीतर मग ते त्रास देतो महाराज. कारण का वृत्तीवर येतं आणि मग काहीतरी व्यवहार करू लागतो आणि विकारात जातो महाराज. लागली तिथं विकार त्याला निर्माण होतो. उदाहरणार्थ, एक मनुष्य 12 वर्षे कैदीमध्ये होता. नंतर तो सुटला व प्रत्येकास सांगू लागला की आम्ही आता सुटलो, परंतु या सांगण्यातूनच हा पूर्वी कैदेत होता असे सिद्ध होत असते. म्हणून मी सुटलो असे म्हणणे सुद्धा वाईट आहे, तसे मोक्ष झाला असे म्हणणे देखील बंधच आहे असे श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात. कारण का स्वरूपाच्या ठिकाणी बंधनच नाही ना. मग आम्हाला मोक्ष झाला. आता तुम्ही फट्टकडे वाटला माजवाला कुठं देवळा अभिषेक काय सुटलो म्हणून. आणि सुटला म्हणजे मध्ये कैदेत होतास, म्हणजे काहीतरी अपराध केलास सिद्ध होतं. म्हणजे सुटणं हे देखील एक महाराज वाईटच आहे. कारण का बंधनच असू नये ना, कैदेत जाऊच नये. तसं आपण बंधनात येऊच नये महाराज. स्वरूपात बंधन नाही हो. आज तुम्हाला देखील तुमचं ज्ञान आहे महाराज. सुषुप्तीत कुठं तुम्हाला बंधन आहे? सुषुप्तीत तुम्ही आहे का नाही? तिथं कुठे तुमचा संसार आहे महाराज. सुषुप्ती आणि समाधी या दोन अवस्था तुम्हाला तुमचा अनुभव भोगायला मिळतात, पण सुषुप्तीत आवरत आहे आणि समाधीत आहे तो त्याचा आनंद, त्याला आत्मानंदच तो भोगतो महाराज. तिथं कुठं बंधन आहे? म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी, सूर्याच्या ठिकाणी जसं अज्ञान नाही, अत्यंत अज्ञानाचा अंधकाराचा अभाव आहे, तसा स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाचा अत्यंत अभाव आहे. तुम्ही मानायला लागला आता मोक्ष करूया, आता मोक्ष काहीतरी करूया असं म्हणायला लागला, म्हणून तिथं तुम्हाला अज्ञान मानले महाराज. म्हणजे मोक्षासाठी तुम्ही प्रयत्न करायला लागला ना, सुटून यायचा प्रयत्न करायला लागला, तुम्ही वकील काहीतरी द्यायला लागला, मग तुम्ही कुठेतरी काहीतरी केलं असं म्हणावं लागतं महाराज. तसं परमार्थ करणं म्हणजे आता का मागलं झालंय महाराज. संसार करणं हा एक काय आहे? भ्रमच आहे, बरोबर आहे. आणि परमार्थ करणं काय गुरुजी म्हणायचं आहे? भ्रमातला भ्रम आहे, नुसता भ्रम नाही. भ्रमातला एक भ्रम आहे महाराज. आपल्याला भ्रम झाला हे न कळल्यामुळे उलटी काहीतरी करतो, तो भ्रमातला भ्रम आहे महाराज. म्हणून आता झालंय ते घालवण्यासाठी गरज आहे महाराज, लक्षात ठेवा. पण ते एकदा घालवलं ना, आता ते राहता कामा नाही. नाहीतर स्वरूपाच्या ठिकाणी यातलं काय झालेलं नाही, होणं शक्य नाही, असं आपलं निकळ स्वरूप आहे महाराज. आणि झाले की तिथंच राहावा एवढं त्यांनी सांगितलंय, लक्षात ठेवायचं. ते बंध निवृत्तीसाठी विपरीत विशेषण घालवण्यासाठी यथार्थ विशेषणाची गरज आहे, बरोबर आहे. भ्रम घालवण्यासाठी प्रमेची आज गरज आहे. वेदांतशास्त्र तेवढ्यासाठी तरी प्रवृत्त झाले महाराज.
6 प्रमाणात वेदांतशास्त्राला शब्द प्रमाणाला अत्यंतिक मोल दिले. साधू संतांनी त्याला चालवले महाराज. शब्द हा भाऊसाल उपकाराच्या राशी, म्हणून चालिवला मागे येतील त्याशी, मागून आली वाट सिद्ध ओळीची त्याची, तरले तरते आणि गगा विश्वाची म्हटले. संतांच्या याच्यावर शास्त्रावर अत्यंतिक विश्वास असणं गरजेचं आहे. कारण का तुमची ओळख करून देणारा तो शब्द हा भाऊसाल उपकाराची राशी आहे. तत्वमसी महावाक्य त्यातला आहे महाराज. ह्या 6 प्रमाणात ते प्रबल प्रमाण मानलेलं आहे. हे लक्षात ठेवा. प्रत्यक्ष प्रमाण मानले त्याला. त्याला प्रमाणाचा प्रत्यक्ष आहे, स्वरूपाचा प्रत्यक्षित आहे आणि फलता प्रत्यक्षित आहे. म्हणजे प्रत्यक्ष स्वरूप तुमचं आहे महाराज. आणि ते होण्यासाठी आज गरज आहे, पण झाल्यानंतर ते उरता कामा नाही. म्हणजे अहंकार त्यात उरता कामा नाही, एवढंच घ्यायचं आपण. कारण का अहंकार हा बाधक ठरतो महाराज. हो. मोक्षूची बंध होये तरी मोक्ष शब्द कास आहे, अज्ञाना घरीत राही वाहुगाची. आता मोक्ष तर बंधन म्हणताना मोक्षाला तुम्ही काय किंमत देता असा एक प्रश्न आहे ना. कारण का सगळी तरी मोक्षाच्या पाठीमागे लागल्यात. साधू संतांनी वेदांत देखील सांगितले महाराज मोक्ष प्राप्त करून घ्या म्हणून. हकारून सगळे सांगतात म्हणतात महाराज. साधू संतांची तेवढ्यासाठी अवतार आहेत. वेद देखील तेवढ्यासाठी प्रवृत्त झालाय महाराज. अहितापासून काढी ती हित देऊनी वाढवती नाही का सृष्टी परुती मौली जगा. आपण अहित म्हणजे संसारात पडलोय महाराज. त्यातनं काढून हिताकडे देणार आहे, म्हणजे तुमच्या कल्याणाकडे स्वरूपाकडे घालवणारा वेदशास्त्र आहे महाराज. तो प्रवृत्त झाला तेवढ्यासाठी. आणि मग हे तुम्ही मोक्ष देखील बंधन म्हणता, कसं काय असा प्रश्न निर्माण होतो ना. संसार करू नका हे बरोबर आहे, परमार्थ देखील करू नका म्हणण्यात काय अर्थ आहे, असं होतं ना. कुणाला कुठं काय सांगितलंय, कधी सांगितले महाराज, हे लक्षात येणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. शास्त्र संत काय सांगतात, का सांगतात हे कळणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि कळवून घ्यावं माणसानं. कळत नसलं तर दादांच्या सारख्या माणसाला विचारावं, महाराज इथं काल असं म्हटलेत त्याचं काय उत्तर आहे, ते का म्हणतात असं, शास्त्र असं का म्हणते, बसून चिंतन करणं गरजेचं आहे महाराज. शास्त्राचं चिंतन करणं, संतांच्या शब्दाचं, त्यांच्या वाङ्मयाचं चिंतन करणं गरजेचं आहे महाराज. वरवर बघून चालत नाही. कारण का त्याने तुमच्या आमच्या कळवळ्यासाठी सांगितलंय, हे लक्षात ठेवूया. संतांना एवढं सांगायला तुमच्या आमच्याकडनं काही मिळवायचं नाही. मिळवणारी माणसं ती वेगळी आहेत महाराज. ती हे झाकून ठेवायला आल्यात. कोणाला कळतंय म्हणतात, कशाला ज्ञान पाहिजे म्हणतात, हे कोणाला काय कळतंय का, डोकीच्या बाहेर जात आहे म्हणतात. माणसाला जे कळेल ते सांगा. मग काय जावाय सासू सांगायची काय गरज आहे का, कळत नाही का त्यांना. आणि त्यात सांगितलं तरी तुम्ही रंगवून काय जीवाचं कल्याण आहे महाराज त्याच्यात. जेणेकरून जीवाचं कल्याण आहे, जेणेकरून जीवाची सुटका होईल ते सांगा ना. नाही कळून दे, एकदा नाही कळत, दोनदा कळत नाही, किती दिवस कळणार नाही तुम्हाला. कळवून कळत नाही का, कळवून घेत नाही आपण. मी म्हणतो तुम्हाला कळत नाही, 10ची नोट तुम्हाला 100 रुपये घेऊन दिली तर घेशीला, कळत नाही काय. तुमच्या लक्षात राहत नाही म्हणूया आपण. मी तुमच्याकडे 200 रुपये घेतल्यात, महिना 2 महिने तुम्ही का बशीला, विसरेल ते. महाराजाला की महाराज दिसणार नाही, 200 रुपये दिसणार तुम्हाला. तसं ज्ञानेश्वरीतली ओवी दिसाय नको का तुम्हाला. बघत नाही आपण महाराज. आज बाबा काय झालं महाराज, काय म्हटले मग महाराज, तिथं काय सांगितले महाराज, एकदा सोडून दोनदा बघूया ना. अभ्यास करूया महाराज. अभ्यासाला गरज आहे आज आपल्याला. अभ्यास करणं गरजेचं आहे महाराज आपल्या स्वतःसाठी महाराज. म्हणून मोक्ष मग काय सांगितलं महाराज, तुम्ही खंडन करता इथं, हा प्रश्न उभा केलाय महाराज. आणि गरजेचं आहे महाराज. तुम्ही मोक्ष देखील नको म्हणता आणि सगळा डोलार वेदांतशास्त्राचा त्याच्यावर आहे ना, मोक्षासाठीच आहे महाराज. जेवढं शास्त्र निघालंय महाराज तेवढं मोक्षासाठी आहे. मोक्ष म्हणजेच आपल्या स्वरूपाची ओळख होणं. मोक्ष म्हणजे दुसरं काय नाही महाराज. कुठं मठ बांधा आणि काहीतरी शाखा काढा, याला मोक्ष म्हटलेला नाही महाराज. ते घरातलं सोडायचं आणि बाहेर जाऊन मांडायचं आहे, मांडामांडीच आहे महाराज. त्या मोठ्या साखळ्या आहेत महाराज, असून त्यात काय करतात ती बिचारं करू देत. आपल्याला काय करायचं महाराज, यातून सुटायचं आपल्याला महाराज. तुम्ही झाडाबडी निवांत बसा महाराज, त्याला मोक्ष आहे. कारण का संपूर्ण याचा संग सुटणं न करी रे राय निशळ, या नाव झालं कशाचाही संग. कारण का संघामुळे तुम्ही बिघाडला, संघामुळे तुम्ही बिघाडला. होता तुम्ही शुद्ध, विशुद्ध, शुद्ध अशुद्ध अतीत विशुद्ध तुम्ही होता.
या अविद्येचा संघ लागला म्हणून तुम्ही बिघाडला. तो संघ आता ती अविद्येचा संघ घालविण्यासाठी महाराज मोक्षाची आज गरज आहे. इथं म्हटलंय मोक्ष मिळवावी म्हणता आणि तोच बंधन म्हणता. मग मोक्ष का मिळवायचा, कशासाठी मिळवायचा, त्याच्यातली ही सूत्र दावून देतात महाराज. वरील विवेचनावरून तत्वज्ञानाच्या रूपाने मोक्षात देखील अविद्या असल्यामुळे मोक्षच बंद होतो असे सिद्ध झाले. आता तुमच्या वरल्या विवेचनावर ना वरलं विवेचन झालं ना, कारण का अविद्या हे बंदच आहे आणि विद्या ही बंद आहे, मग मोक्षा देखील बंदच आहे असं सिद्ध होतं. आणि मग मोक्ष मिळवा काय म्हणता तुम्ही, बंद नसेल तर, असा एक प्रश्न उभा राहतो महाराज. आणि जर मोक्ष बंद होतो तर मोक्ष हा शब्द का म्हणून सहन करावा. मोक्ष जर बंधन आहे तर मोक्ष मोक्ष म्हणून का शब्द सहन करावा महाराज. मग हाय ते बंधन बरं आहे, कारण का ते बी बंधन आणि हे बी बंधन आहे, एवढं कष्ट तरी का करा असा प्रश्न होतोय ना. म्हणजे डॉक्टरच्या घरी जायचं आणि जर आजारच वाढत असेल तर मग कशाला जायचं महाराज. निवृत्त आजार निवृत्तीसाठी आपल्याला डॉक्टरच्या घरात जायचं, औषध पाणी घ्यायचं महाराज. आणि तेच जर आणि विकारी ठरत असेल तसं घरातनं ह्यातनं सुटण्यासाठी, संसारातनं सुटण्यासाठी, जन्ममरणात सुटण्यासाठी मोक्ष प्राप्त करून घ्यायचा. आणि मोक्ष जर महाराज तुम्हाला बंधनकारक असेल तर मग कराच का असा प्रश्न आहे महाराज. आणि आपल्याला प्रश्न उभा राहा, हे प्रकरण ऐकत असताना आपल्याला प्रश्न उभा राहावा आणि केस उभा करून आपण कुणाकडे जावं महाराज, का असं म्हणतात, मग ते काय म्हणतात हे कळेल आपल्याला महाराज. परमार्थात वरवर हे करून चालत नाही आणि केवळ शब्द ज्ञानावर भागत नाही महाराज. म्हणजे मोक्ष शब्दाला अर्थच काय, काय मोक्ष शब्दाला अर्थ काय महाराज. यावरून असे सिद्ध होते की अज्ञानाची घरी मोक्षाची खोटी प्रतिष्ठा आहे. आता एवढ्या नाही होतं महाराज. अज्ञान तुम्ही मानायला लागला म्हणून त्या मोक्षाची त्या अज्ञानाच्या घरात खोटीची एक प्रतिष्ठा आहे. कारण का मोक्ष म्हणून असा काही वेगळा हे घटक नाही महाराज. अज्ञान तुम्ही मानायला लागला म्हणून शहाणं व्हा म्हणायची पाळी आली आहे महाराज. तुम्ही मूळचं शहाणच आहे हो, मूळचं तुम्ही अज्ञानी नाहीचा. मोक्ष हे तुमचं स्वरूपच आहे महाराज. तुम्ही अज्ञानाने मी अमका तमका म्हणायला आला ते सोडायसाठी सांगितले महाराज. हे काय तुम्हाला सोडता देखील येत नाही महाराज. तुम्ही आज मोक्ष नको म्हटलाचा तरी तो जाईल. काय गुरुजी तुम्हाला म्हणायचं आहे, आम्ही नाही मानणार, माना नाही तर नाही माना. घुबाड म्हणतोय आम्ही सूर्याला मानत नाही, तुझ्यावर आहे का ती. सूर्याच्या ठिकाणी सूर्य असणारच महाराज. तसं मोक्ष हे आपलं स्वरूपच आहे महाराज. फक्त मोक्ष म्हणणेपणा त्याला घालवा. अज्ञानाच्या घरात अज्ञान आहे तोवर मानावा, अज्ञान निवडण्यासाठी मानावा. आणि आहे तो तसाच आहे महाराज. तुम्ही माना नाही तर नाही माना. हो. यावर असा पूर्वपक्ष प्राप्त झाला की तुमच्या घरात मोक्षही बंदच आहे, म्हणजे मोक्षालाही बंधाचीच किंमत देता, तर मग त्याला मोक्ष शब्द तरी का म्हणावा. झालं पूर्वपक्षी एक उभा केलाय त्यांनी. कारण का महाराज पाठीमागनं आपण सगळं ऐकत आलोय आणि कशाला ब्रह्मज्ञान नको गेले म्हणून घरात बसून आपलं आहे ते करत बसूया असं लोकांना वाटतं महाराज. म्हणून जाग केल्यात महाराज. इथं लक्षात ठेवा तुम्ही, साधू संतांनी तुम्हाला कायम जाग केलंय महाराज. आणि जाग होणं हे आपलं कर्तव्य आहे, लक्षात ठेवा. तुम्ही बंद तोर बंद म्हणता आणि मोक्षही बंधन म्हणता, मग त्याला मोक्षाला काय किंमत आहे असा पूर्वपक्षी उभा केलाय तिथं महाराज. पूर्वपक्षी अत्यंत एक महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. त्याचे उपकार मानायचे महाराज पूर्वपक्षाचे. कारण का त्या पूर्वपक्षानं सगळे आमच्याच शंका घेतल्यात हो दादा. पूर्वपक्षी म्हणजे दुसरा कोण नाही, पूर्वपक्षी आमच्यातलाच आहे. आणि त्याला उभा केलाय पुढे आणि समजावून दिले तू असं असं कर रे बाबा, तू म्हणतोस तसं हे नाही. कारण का आमच्या ठिकाणी अविद्येचे अनादी काळाचे संस्कार आहेत, जगत सत्यत्वातले संस्कार आहेत, पण त्याच्यामुळे ते लवकर जात नाहीत. याचे उत्तर श्री ज्ञानेश्वर महाराज देतात की मोक्षाची किंमत अज्ञानी लोकांच्या घरात आहे. खरा ज्ञानी मोक्षही म्हणत नाही, बंधही म्हणत नाही. आता याचं उत्तर ज्ञानेश्वर महाराजांनी दिले. मोक्षाची किंमत, परमार्थाची किंमत अज्ञानाच्या घरात आहे हो. खरा ज्ञानी आहे म्हणजे ज्यांना आता प्राप्त करून घेतलंय हो. दिवाळी राजाला कसली महाराज, गरीबाला तुम्हाला दिवाळी. राजाच्या घरात रोज दिवाळी आहे महाराज. त्या राजाला काय दिवाळीची किंमत आहे. कसं आनंद हे त्यांचं स्वरूप आहे महाराज. कुणाचं ज्ञानी पुरुषाचं आनंदाची डोही. मोक्ष म्हणजे काय, आनंदाची स्वरूपता. आनंद कायम
भोगायला मिळणं आनंद आहे आपलं, ते त्याचं स्वरूप आहे महाराज. ज्ञानी पुरुष हे आनंदावर आरूढ झालेले असतात महाराज. आनंद हे त्यांचं स्वरूप आहे. त्यांना दुःख नावाचा पदार्थ नाहीच महाराज. त्यांना काय आनंद मिळवायचा महाराज? तुमच्या आमच्या घरात शिमगा आहे म्हणून महाराज दिवाळी. तुमच्या आमच्या घरात निती शिमगा आहे म्हणून एक दिवस दिवाळीचा सण करायचा महाराज. गोडधोड खायला मिळत नाही महाराज. पण राजाला महाराज दिवाळीची काय किंमत आहे? तसं ज्ञानीपुरुषाला महाराज त्याला बंधनच नाही. हो, ज्ञानीपुरुषाला बंधन आहेच कुठं महाराज? ज्ञानीपुरुषाला बंधन नाही महाराज. कुठलं काय बंधन आणलं म्हणतात ते? काय लावले तुम्ही महाराज? कुठलं काय आणलं तुम्ही बंधनाचं? ज्ञानीपुरुष विचारतात तुम्हाला. कारण का स्वरूप काय आहे बघा महाराज. नित्य दिवाळी महाराज. हो, साधू संत येते घरात तोची दसरा. खरा तोच दिवाळी दसरा आहे महाराज. कारण का संतांचा नित्य आनंद आहे, नित्य आनंद आहे महाराज. म्हणून त्यांना नित्य आनंदापुढे तो कोण विषय सुखबाई वापरते क्षीण जेथे न सरेची वैकुंठ सदन. या आनंदापुढे वैकुंठ होणं देखील फिक्क पडतं महाराज. अशा आनंदालाच आनंदात असतात म्हणून ते मोक्ष स्वरूपात असतात. त्यांना बंधन आहे. कुठलं मोक्ष महाराज? बंधन तुम्हाला आहे म्हणून मोक्ष मानायची गरज आहे हो. त्यांना ते मोक्ष स्वरूपात प्राप्त झालेले आहे आणि त्या ठिकाणी बंधनाचा अत्यंत अभाव आहे. हे विशेष रूपाने आहे. त्यांच्या सूर्याच्या ठिकाणी जसा अंधकाराचा अत्यंत अभाव आहे तसा स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाचा अत्यंत अभाव आहे. बंधनच नाही. मग कशाला मोक्ष मानायला आलाय तुम्ही? अशात नाही ते. जसे राजाला दिवाळीचे महत्व वाटत नाही झालं, राजाला दिवाळीचं महत्व वाटत नाही कारण का तिची रोजची दिवाळी आहे ना. कारण ज्याला शिमगा असेल त्याला दिवाळीचे महत्व असते. आम्हाला तसे ज्याला बंद असेल त्याला मोक्षाचे महत्व असते. ज्याला बंद आहे त्याला मोक्षाचं महत्व असतं. गरीब लोकांना दररोज गोड खाण्यास मिळत नाही म्हणून त्यांचे करता दीपावली आहे. परंतु राजाला दीपावलीची कल्पनाच नाही. तसे सिद्ध पुरुषाला मोक्ष माहीतच नाही. आणि ते सिद्ध पुरुष म्हणजे ते मोक्ष स्वरूपच आहे. त्याला मोक्ष बंद नाही तर मोक्ष कशाचा महाराज? बंद सापेक्ष मोक्ष म्हणायची पाळी आली हो. तुम्ही त्या वस्तूला विसरला, नको त्या अनात्म्याकडे गेला आणि सुखाची इच्छा करायला लागला, दुःख निवृत्तीच्या पाठीमागे लागला. म्हणून बाबा तुम्हाला आता बंधन झालंय. त्या बंधनासाठी तू काहीतरी मोक्षाची प्रयत्न कर आणि मोक्ष प्राप्त करून घे. हे अज्ञानाला म्हटले महाराज. बरोबर आहे. ज्याला महाराज काही झालंच नाही त्याला डॉक्टराकडे जायची गरजच काय महाराज? त्याला डॉक्टराची काय किंमत आहे महाराज? हा, जो ह्याच्या ह्यानं प्रकृतीनं चांगला आहे महाराज, ज्याला काय झालंच नाही तसं ज्ञानी पुरुष महाराज ते मोक्ष स्वरूपच आहेत महाराज. त्यांना काय गरज आहे महाराज? त्यातनं सांगितले महाराज. लक्षात ठेवायचं. ज्ञानी पुरुषांच्या दृष्टीतनं मोक्षाला किंमत. कारण का मोक्ष स्वरूप आहे. अज्ञानकृत बंधाला त्याचं मोक्षाची आहे. ज्ञानी पुरुष त्यांचं स्वरूप आहे महाराज. आणि काही मिळवायचं नाही एक लक्षात ठेवायचं. अज्ञानी जीवाने मोक्षाकरता नाचावे परंतु बंध व मोक्ष हे दोन्ही अविद्यकच आहेत. झालं. अज्ञानी पुरुषांना मला मोक्ष झाला मला मोक्ष झाला असं नाचावं तेच अज्ञानाचं कार्य आहे महाराज. कारण का अज्ञान हे बंध आहे. ज्ञान हे म्हणजे हे मानणं हे बंधाला कारण उठायचं महाराज. कारण का वृत्तिगत ते ज्ञान आहे. असा मोक्षाचा फसवा श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात. मोक्षात ज्ञानाची उर्मी जिरून जात असते. झालं. मोक्षाचा फसवा म्हणजे मला ज्ञान झालं ही एक उर्मी अंतकरणाची आहे ना ती जिरून जावावी. कारण का ती उर्मी अंतकरणाची जी आहे ती त्रास देते महाराज. ती काय करते? त्रास देते महाराज. मला माझ्यासारखं कोण नाही माझ्यासारखं कोण नाही असं ते सारखं उकरीत बसतो महाराज. आपल्यालाही त्रास देतं आणि दुसऱ्याला त्रास देतं महाराज. काय आता ते तिचं तुला माहिती काय धावतंय नाही काय करतंय नाही. होऊ नये तसं होऊ नये तसं विपरीत आहे. आणि तिथं घात होतो महाराज. आणि घातातनं निवृत्त व्हावं म्हणून तरी माऊलींनी कळवल्यानं. कारण का आता निवृत्तीनाथाने ज्ञानोबरायांना सांगितलं बाबा हरिपाठ सामान्यासाठी झाला, ज्ञानेश्वरी विशेष एका साधकासाठी झाली, गाता येईल दिलास तू विशेष रूपाने दिलेला आहे. ज्ञानेश्वरांचा गाथा अद्वैत पण सगळा गाथा आहे तो.
चांगलं 65 एका विशिष्ट तू अधिकाऱ्यासाठी सांगितलीस. हे जगाचं झालं, तुझं काय? तुझं काय? आपण जगाला शिकवायला लागलोय हो, पण आपलं काय? आणि हे तर आपलं बघणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. कारण का बंद दुसरीकडे नाही, आणि मला दुसऱ्याला मुक्त करता येत नाही, किंवा आम्हाला दुसऱ्यानं कोणी मुक्त करून चालत नाही. आपलं आपणच मुक्त व्हायला, कारण का हा विषय अनुभवाचा आहे. हा विषय जो आहे, आता विषय देखील म्हणणं इथं गौण पडतं महाराज. ही वस्तू जी आहे ती अनुभवाचं स्वरूपभूत आहे, स्वतः अनुभव आहे महाराज. आणि तुझा अनुभव काय आहे? कारण काय तू आता हे बघा, ज्ञानेश्वर महाराज हे मुक्त होते. स्वरूप ज्ञान म्हणजेच ज्ञानोबर आहे. हा, ज्ञान ब्रह्मच म्हणायला काय हरकत नाही महाराज. शांती ब्रह्म तिकडं एकनाथ महाराजांना म्हणावं, तसं ज्ञान म्हणजेच ब्रह्म ज्ञानोबरायांना म्हणायला काय हरकत नाही महाराज. कैवल्याचा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा महाराज. चैतन्यच ते असं प्रगट झालेलं आहे महाराज. म्हणून तिथं कुठलाही विकार निर्माण झालेला नाही, कसलाही कधी विकार निर्माण झालेला नाही महाराज ज्ञानोबरायांच्या ठिकाणी. आणि असं असून महाराज त्यांना तुझा अनुभव का सांग असं म्हटलं का, तर अनुभव हे आपलं स्वरूप आहे महाराज. स्वचा अनुभव हेच आपलं स्वरूप आहे, आणि तो स्वचा अनुभव असणं याचंच नाव मोक्ष आहे महाराज. आणि तो आम्हाला प्राप्त व्हावा, आम्ही सर्वांनी त्या अनुभवाकडे जावावं. कारण का बहिर पडलो आपण, बहिर्मुक्ती ते झालो ना की आपण ज्ञानी होऊ शकतो महाराज, लोकाला सांगू शकतो महाराज. पण आपण ठणठणीत राहतो महाराज. आपलं त्या पळ्यासारखं व्हायला लागले बघा, कुठल्या आमटीतल्या. तो त्या पळा त्या रात्रंदिवस त्या आमटीतच आहे, पण चव त्याला माहिती नाही. तसं आमचं व्हायला लागलं, आणि होऊ नये तसं. म्हणून तिथं अमृत अनुभव हा ग्रंथ अनुभव सांगायला सांगितलाय. कारण का अनुभव हे आपलं स्वरूप आहे, ते प्राप्त जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण या अविद्येतनं निवृत्त होत नाही महाराज. आणि म्हणून अज्ञानाच्या घरात ती आहे. म्हणजे का सांगावं लागलं, तर आम्ही जीव हे सगळे अज्ञान करत आहोत महाराज. आवरण आहे आपल्यावर महाराज. ते निवृत्ती करण्यासाठी ज्ञानाची आज गरज आहे, आणि निवृत्ती केल्यानंतर ते ज्ञान देखील काय कावं आपल्याला मुरावं महाराज. म्हणून ते बंधाला कारण होतं महाराज, लक्षात ठेवायचं. मोक्षात ज्ञानाची उर्मी जिरून जात झालं. मोक्षात ज्ञानाची उर्मी जुरून जात असते म्हटलंय, त्यालाच मोक्ष म्हणायचं महाराज. ती जर उर्मी राहिली असेल तर त्याला मोक्ष होत नाही. झालं, दिले का आता? खऱ्या उर्मी जर राहिली, अंतकरणाचा एक धर्म आहे होतो. अंतकरण हे अविद्येचंच कार्य आहे, आणि ते लागलीच अहंकार त्याला पकडतो महाराज. तो बसलेलाच आहे वाट बघित. म्हणून सज्ञानाच्या म्हटले, ज्ञानाच्या नवल अहंकाराची गोटी, अज्ञानानं लगे पटी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी, आम्हाला लय कळले, आम्हाला लय कळले, आम्हाला लय कळले, असं मिरवतं ते महाराज. म्हणून ते होऊ नये, विकृती होऊ नये, बोधात त्यानं स्थिर व्हावं. हा कळवळ आहे महाराज, आणि कळवळ्याच्या पोटी सांगितले, हे लक्षात ठेवा. संतांनी जेवढी काय सांगितली तुम्हाला, त्यांनी जरी एखाद्या टायमाला काय बोलले, तडाखा दिला, तर तू कळवळ्याच्या पोटी आहे महाराज. काय माय तुझी गेली होती भूतापाशी म्हटले ना, कशा पोटी महाराज? द्वेषात नाही महाराज, कळवळ्या पोटी. रामकृष्णारी म्हण ना, भगवंतानं तुला वाले दिले, वाणीनं बाकीचं बोलण्यापेक्षा रामकृष्णारी म्हण. तसं अज्ञान करत वाढण्यापेक्षा तू ज्ञान संपादन करून घे, आणि झालेलं ज्ञान देखील तू काय कर, मुरून ठेव, उरू नको महाराज. खऱ्या स्वरूप साक्षात्कारात बंद मोक्षा भेदच उरत झालं. खरं स्वरूप साक्षात्कार आहे ना, तिथं बंदही राहत नाही, आणि मोक्ष म्हणजे मला राहत नाही. बंद तरी राहत नाहीच महाराज. आता सूर्याच्या घरात अंधकार राहत नाही, प्रकाश प्रकाश राहतोय. अहो प्रकाश स्वरूप आहे त्याचं, प्रकाश राहतोय काय महाराज? प्रकाश हे त्याचं स्वरूपच आहे महाराज, राहतोय काय महाराज? वारकरी संप्रदायात तर मोक्ष आहे झालं, आणि येथे तर श्री ज्ञानेश्वर महाराज मोक्ष नाही म्हणतात. मग यात खरे काय आहे ते समजून दिले बघा. वारकरी संप्रदाय हा मोक्षावर आरूढ झालेला आहे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाची म्हटले, मामद्याचे नवत. आणि आमचे वारकरीच आता नको मोक्ष म्हणतात, मोक्ष सुखा हानू लाता. अरे काय चाललंय देवा, मोक्षाला लाता मारायला आहेत का तुझ्याकडे लाता महाराज?
आणि मोक्ष सुखाला हात लाता मारून तू कुठं जाणार महाराज? अगोदरच भीक मागायला लागलाय ते कळालेलं नाही म्हणून. हा, त्या आनंदाच्यासाठी आता काय आहे, मोक्ष स्वरूपात महाराज तिथं असंग निर्विकार अद्वैत आहे, तिथं व्यवहार नाही, आनंद हे स्वरूप आहे. आणि आनंदाचा भोग घेण्यासाठी कल्पित भेद स्वीकारून त्याने देवाकडे तू भक्त मी भक्त तू देव करी का देवा मागणं मागितले, तो आनंद भोगण्यासाठी किंवा तो वाटण्यासाठी जगासाठी एवढ्यासाठी मागितले महाराज त्याने. आता तुम्हाला मोक्षाचा समन्वय सांगतो. आता मोक्षाचा समन्वय सांगतो म्हटले मग त्यांनी. अज्ञातवादात मोक्षच नाही, कारण द्वैत नाही. अज्ञातवाद त्यालाच म्हटले महाराज. न झाला प्रपंच, प्रपंच एक झाला होता समूळ मिथ्यावाचा, पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडीच ना महाराज. स्वरूपाच्या ठिकाणी बंद झालेलाच नाही महाराज. मोक्ष कशाचा व्हायचा आहे महाराज तिथं? अज्ञातवाद बंद नाही म्हणून दृष्टी सृष्टीवादात विधेय मुक्त आहे, झालं. जीवन मुक्ती नाही. बंद नाही म्हणून दृष्टी सृष्टीवादात विधेय मुक्ती आहे, जीवन मुक्ती नाही. हे कळवून घ्यावं. अज्ञातवाद पटला नाही, विवर्तवाद सांगावा लागला. विवर्तवादातले हे दोन वाद आहेत, दृष्टी सृष्टीवाद आणि सृष्टी दृष्टीवाद. आता दृष्टी सृष्टीवादात देखील दृष्टिकालापुरती सृष्टी, दृष्टी नसेल तर सृष्टी नाही महाराज. म्हणून तिथं विधेय मुक्ती गाठली आहे. हे वाद कळावेत महाराज. हे वाद अज्ञातवाद कळावा, विवर्तवाद कळावा, दृष्टी सृष्टीवाद कळावा, सृष्टी दृष्टीवाद कळावा, आभासवाद कळावा, बिंप्रतिबिंबवाद कळावा, अवच्छेदवाद कळावा. ह्या वादानं काय करतं, चिंतन होऊन महाराज ही सगळी व्यावृत्ती होते आणि स्वरूपाकडे आपण आमचा चंगळवाद चालू आहे. काय आहे असू दे महाराज, काय अडचण नाही, पण शास्त्राची दृष्टी यावी आपल्याला, अत्यंत महत्वाचं आहे. हो, सृष्टी दृष्टीवादात जीवन मुक्ती व विद्यामुक्ती आहे. सृष्टी दृष्टीवादात जीवन मुक्ती आणि अज्ञातवादात झालेलंच नाही, तिथं बंद मोक्ष काहीच नाही महाराज. त्याला अज्ञातवाद म्हणायचं. आणि अज्ञातवादच हा आपला सिद्ध आहे. स्वरूपात काय झालेलं नाही त्यालाच काय म्हणायचं, होणं शक्य नाही त्यालाच काय म्हणायचं, अज्ञातवाद. तुम्ही जग झालं म्हणा, गेलं म्हणा, आहे म्हणा, नाही म्हणा, आहे तशी वस्तू ती आहे महाराज, त्यालाच अज्ञातवाद म्हटले महाराज. त्याचं काय होणं शक्य नाही. मग आता दृष्टी सृष्टीवाद मानला, विवर्तवाद मानलाय, तुमचं हे जग दिसायला आलं म्हणून, बरोबर आहे. मायेचा परिणाम चैतन्याचा विवर्त, याला काय म्हटले, मानले जग महाराज. परिणामवाद तात्विक परिणाम का अतात्विक परिणाम मानताना मानलेला आहे महाराज. तर अतात्विक परिणाम मानायचा, तो मायेचा परिणाम चैतन्याचा विवर्त. न कळणं हा परिणामवाद आहे. आणि जरी नाही कळालं तर तीच वस्तू विपरीत रूपानं दिसणं, याला काय म्हटले, विवर्तवाद म्हटले. त्या विवर्तवादात या दोन दृष्ट्या धावून दिल्या आहेत आम्हाला. एक दृष्टी सृष्टी, तुमची दृष्टी असली तरी जग आहे, डोळ दाखा मी दिसतोय तुम्हाला, नाही म्हणजे जग नाही. म्हणजे दृष्टीनं तुमच्या जग उत्पन्न केले महाराज, आणि दृष्टी नसेल तर जग नाही. म्हणून तिथं विषय विधेय काय ओले गाठले महाराज, विधेय मोक्ष गाठलाय महाराज. आणि सृष्टी दृष्टीवादात जग मानलेलं आहे तिने, जगताला त्यांनी काय दिले, सत्यता दिली. आता दृष्टी सृष्टीवादात ज्ञात सत्ता दिलेली आहे, ज्ञान काळात सृष्टीला सत्ता. आणि सृष्टी दृष्टीवादात अज्ञात सत्ता, पूर्वीचं जग मानलेलं आहे महाराज त्यांनी. असं नका, पण त्याच्यात तुला जीवनमुक्त, तिथं तुझं अदृष्ट आहे अजून. दृष्टी सृष्टीवादात अदृष्ट नाही म्हणून तू विधेय केवळ प्राप्त होतो. आता सृष्टी दृष्टीवादात तुला आता जगवारचा व्यवहार होतो ना, तुझं अदृष्ट आहे. कारण का माहिती आहे काय, आपल्याला जरी ज्ञान झालं तरी प्रारब्ध भोगूनही आपल्याला संपवावं लागतं. त्याला जीवनमुक्त म्हटले, त्याला काय म्हटले, जीवनमुक्त. आणि त्याच्यासाठी दृष्टीवष्टीवाद मानलेला आहे. दृष्टी सृष्टीवादात जीवनमुक्त जगायचं विधेय कैवल्याची दृष्टी घेऊन, जीवनमुक्त जगत असताना आपण व्यवहार करत असताना आपला अव्यवहारी कसा आहे हे समजून घेऊन आपण तिथं जगायला शिकायचं महाराज. 4 वाद होऊन दिले बघा, चिंतन करा थोडं थोडं. त्याचे कारण सृष्टी दृष्टीवादात कल्पित पदार्थात अज्ञात सत्ता आहे. झालं, सृष्टी दृष्टीवादात कल्पित सत्ता दिली आहे, तिथं अज्ञात सत्ता आहे त्याला, म्हणून जीवनमुक्ती मानता येते. आणि म्हणून तिथे जीवनमुक्ती मानतात अज्ञात. पण दृष्टी सृष्टीवादात ज्ञात सत्ता आहे म्हणून जीवनमुक्ती नाही. आता दृष्टी सृष्टीवादात
ज्ञात सत्ता आहे. ज्ञात सत्ता आहे तिथं. अज्ञात सत्ता म्हणजे आता दृष्टी कालापुरतीच सृष्टी आहे, पूर्वीची सृष्टी नाही. म्हणून तिथं जीवनमुक्ती देखील नाही महाराज, विनयमुक्ती आहे. हो. आणि अजातवादात शुद्ध ब्रह्म झालं? वस्तू आहे. अजात अहो शुद्ध ब्रह्म आहे महाराज, तिथं काय झालेलंच नाही मोक्ष महाराज. नाही व बंध नाही. अहो तुम्हाला झोपेत काय नाही तर मग मोक्षात कुठं काय आहे महाराज, स्वरूपात काय आहे? तुम्हाला सुषुप्तीत काय आहे का? हा, पण आनंद आहे का नाही? निकळ आनंद आहे महाराज, आणि तेच खरं आपलं स्वरूप आहे महाराज. आता जागा झाल्यावर आपण वृत्तीवर येतो. वृत्ती हे अविद्येचं कार्य आहे. मग आमचा संसार जागृती नाही तर स्वप्न आपल्याला पडतं महाराज. तसं अजातवादात महाराज निकळ परब्रह्म आहे महाराज, तिथं काय झालेलं नाही. आता मानायला लागला म्हणून तुम्हाला विवर्तवादात या आणि या दृष्टीसृष्टीवादावर तरी राहावा, निदान सृष्टीदृष्टीत तरी राहावा, पण असं राहावा. जीवनमुक्त स्थिती भोगायला शिका महाराज. आणि जीवनमुक्ती संपादन करणं हा खरा परम पुरुषार्थ आहे. परम पुरुषार्थ गाठले महाराज. नुसतं जन्माला याला 4 दिवस खाल्लं पिलं निघून गेला याच्यात काही महत्त्व नाही. कारण का मनुष्य जन्म जो आहे तो केवळ आणि केवळ हे मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी, बंध निवृत्त करण्यासाठी, बंध नाहीच हा समजूत करून घेण्यासाठी, निवृत्त करण्यासाठी देखील नाही. बंधाचा अत्यंत अभाव आहे. अशा दृष्टीने बंधूची मोक्ष होय असे येथे म्हणतात. झालं? अशा दृष्टीतनं हो, अशा दृष्टीतनं बंधच मोक्ष. तेव्हा अजातवादाला धरून मोक्ष नाही म्हणतात, सृष्टीवादाला धरून मोक्ष आहे म्हणतात. आवरण नसावे व बाधित विक्षेप असावा याचे नाव जीवन. झालं? आवरण नसावं आणि बाधित विक्षेप असावा म्हणजे व्यवहार व्हावा. पण व्यवहारात मी करतोय असं बघा, बाधित व्यवहार म्हणजे काय? करणारा मी नाही आता, कारण का हे सगळं चाललंय ते ईश्वराच्या सत्तेतून चाललंय. आपल्याला राहिलेलं प्रारब्ध आपण भोगायला लागलोय महाराज. म्हणून प्रारब्ध ते संतांना तेवढं, ज्ञानीपुरुषाला प्रारब्ध आहे. तुमचा आमचं प्रारब्ध ठरत नाही, क्रियेमान घडते, संचित आहे आपला अजून. हा, आणि आपलं पुढे जन्माला जातो ना, कुठं प्रारब्ध आपला आहे? ते प्रारब्ध केवळ भोगत असतात महाराज, संत महाराज. राहिलेलं उर्वरित आयुष्य भोगून संपवायचं असतं त्यांना महाराज, आणि त्याला जीवनमुक्त म्हटले महाराज. त्यांच्यात आता विक्षेप राहिलेला असतो, आवरण गेलेलं असतं. विक्षेप म्हणजे त्यांचं आलेलं प्रारब्ध भोगून आयुष्य आहे तोपर्यंत देह राहतो, व्यवहार होतो, पण तो बाधित अनुवृत्तीने होतो. मी करतोय, मी अमका तमका देहसंबंधांना त्यांचा भाव निघून गेलेला असतो महाराज. आणि काही मिळवायचं राहिलेलं नसतं. कारण का स्वरूपाची एकदा प्राप्त झाली ना की तुम्हाला काय मिळवायचं राहिलेलं नसतं महाराज. आणि तुम्ही वेगळं नाही महाराज, तुम्ही जीव म्हणून कोण वेगळं नाही महाराज. असा त्यांचा विलक्षण एक अनुभव आलेला असतो महाराज. आणि म्हणून ते जीवनमुक्त भोगत असतात. विक्षेप आहे पण तो बाधित आहे, व्यवहार होतो त्यांचा. पण मी करतोय असं कर्माचा फलाचा आस्वाद गेलेला असतो, आणि मी करतेपणाचा मध गेलेला असतो महाराज. स्वच्छित राहतात महाराज. असवायचा कोटे आठवीचं नाही, ती वर्तते दिसती देही ना माझ्या ठाई, मी समग्र असे तयांचे हृदय. माऊली देखील म्हटले, जो स्वस्वरूपी उठला दृष्टीचे द्रष्टा आटला, तो नेहमी काय राटला इंद्रिय ग्राम. ही त्रिपुटी मावळलेली असते महाराज. द्रष्टादृश्य दर्शन, कर्ता कर्म क्रिया, ध्याता ज्ञान ज्ञेय, ध्याता ध्यान ध्येय, त्रिपुटी सगळी अविद्येचं कार्य मावळलेली असते महाराज. आणि व्यवहार होतो त्यांचा, असंगरूपाने व्यवहार होतो महाराज. काय खातो आम्ही कैशी जाण्या म्हटले महाराज. जीवनमुक्त म्हणजे ईश्वर, विदेहमुक्त म्हणजे बघा आलं का? जीवनमुक्त म्हणजे काय आहे? त्याचा देह अजून जोपर्यंत आहे ना तोपर्यंत या विश्वाला ईश्वर कारण आहे. मायाविशिष्ट परमात्मा या जगताचं कोण आहे? कारण आहे. आणि तो ईश्वर स्वरूपाला प्राप्त होतो. ईश्वर व्यवहार करतो का नाही? सगळ्या एवढ्या ह्याचा व्यवहार करतो, पण व्यवहार करून तो कसा आहे? अव्यवहारी, अकर्ता आहे महाराज. त्यालाच विवर्त असं. सगळ्या संतांचा किंवा ईश्वराचा व्यवहार होतो तो विवर्तात व्यवहार आहे महाराज. म्हणून तरी त्यानं सांगितलं महाराज, 16,108 गवळणी भोगून मी जर ब्रह्मचारी असन तर आम्हाला वाटते. म्हणजे काय? भोग हा तुमचा सगळा व्यवहार आहे तो प्रातिभाषिक सत्तेत माना किंवा व्यावहारिक सत्तेत माना. आणि आत्मस्वरूप कुठं आहे? पारमार्थिक सत्तेत आहे. सत्ता भिन आल्या आणि समसत्तेत व्यवहार साधक बाधक होतो महाराज. लक्षात ठेवायचं, आपले स्वरूप जे आहे ते पारमार्थिक सत्तेत आहे, आणि सगळा व्यवहार होतो तो व्यावहारिक सत्तेत म्हणा नाही, पारमार्थिक सत्ता. सत्ता ती एकच आहे,
प्रातिभाषिक सत्ताच मानलेली आहे महाराज. तशी सत्ता एकच पारमार्थिकच आहे, पण तुम्ही मानायला लागला म्हणून व्यावहारिक सत्तेला इथे ते दिलेलं नाही महाराज. प्रातिभाषिक सत्ताच आहे महाराज. आणि ह्या सत्तेतला किती जरी मृगजळ भासलं तरी जमीन ओली होत नाही. किती जरी मृगजळ भासलं तरी जमीन ओली होत नाही. रजीवर किती जरी सर्प भासला तरी दोरी विषारी होत नाही. तसं त्यांच्याकडनं किती जरी व्यवहार झाला तरी ते व्यवहार सत्तेत असतात. आणि त्यांचं स्वरूप कुठं आहे? पारमार्थिक सत्तेत आहे. त्याच्यामुळं तिथं इथला व्यवहार तिथं काय बाधा करू शकत नाही. हे त्याच्यातलं विशेष रूप आहे. मनुष्याने प्रथम विवर्तवाद साधावा. झालं. मनुष्यानं प्रथम काय करावा? विवर्तवाद, अजातवाद झेपत नाही. अजातवाद झेपत नाही म्हणून विवर्तवाद साधावा. विवर्तवाद साधावा महाराज. त्यात सृष्टी दृष्टीपेक्षा दृष्टी सृष्टीवाद साधावा. झालं. आता त्यातही सृष्टी म्हणजे सृष्टी सत्य मानण्यापेक्षा दृष्टिकालच सृष्टी माना. दृष्टी सृष्टीवाद साधा. एक एक टप्पा पण उल्लंघन करत अभ्यासानं जायला पाहिजे. ऐकून नुसतं बोलून नव्हं, स्वतःला अभ्यास करायला पाहिजे. अंतर्मुख व्हायला पाहिजे. वृत्तीला अंतर्मुख करायला पाहिजे महाराज. तर हे होत नाही तर होत नाही महाराज. अभ्यासाने आतली सगळी घाण अगोदर काढून टाकायला पाहिजे. आत बरीचशी घाण आहे, ती सारखी धक्का देती, कुठं नाही कुठंतरी आपल्याला नेऊन ती टाकतीच महाराज. आणि मग आपण ऐकलेलं सगळं केलेलं काय होतंय महाराज? वरल्यावर फिरतंय आणि आपण त्याच कुठंतरी ह्याच्यात असतो महाराज. लवकर जात नाही महाराज. म्हणून अजातवाद झेपत नाही तुम्हाला, पण अजातवादच हा सिद्ध आहे. आणि तो पटण्यासाठी विवर्तवाद कळावा. विवर्तवाद म्हणजे तोच परमात्मा या स्वरूपानं नटलाय. त्याच्यात काय बदल न होता सोनच अलंकार रूपानं दिसतं. सोनच अलंकार रूपानं दिसतं. पाणीच तरंग रूपानं दिसतं. त्यात काय बदल झालेला नाही. त्यालाच विवर्त म्हणायचं महाराज. तसं तो परमात्माच एकलेनी कंटवेना म्हणून येणे केली निर्माण चौदाही होणी. गगनचंद्र सूर्य मेघ तारांगणे पाचही भूते भौतिके भिन्न ऐसा हा लागावे माया सूत्रधारे. एकटा एकला तर झाला नानाकारी. स्थूल सूक्ष्म जीव जीवाचे अंतरी तोच नंद नंदन सय बाळ ब्रह्मचारी. तोच परमात्मा हे विश्वरूपानं एकोहम बहुश्याम. किती सुंदर तिथं दिले बघा. तीच ज्योत आकाश रूपानं अशी प्रगट झाली महाराज, असंग निर्विकार रूपानं. आणि तीच ज्योत ही सगळी पसरलेली आहे महाराज. तोच प्रकाश आहे. प्रकाशमान तोच परमात्मा आहे महाराज. आला विवर्त म्हणायचं. अव्यवहार त्याला अजातवाद म्हणायचं. आला व्यवहारात तोच आला व्यवहारात तोच महाराज. पण तो विवर्तवाद आहे. तोच हे सगळं नटलेलं आहे. सोनच जसं अलंकार नटलेलं आहे. कारण का अलंकारात सोन्याशिवाय दुसरं काय? त्याच्यातलं दादा तेवढं सोनं काढून घ्या. अलंकाराला सत्ता आहे. तसं परमात्मा जर नसता तर तुम्हाला जग दिसलंच नसतं महाराज. कारण का आद्यस्थ पदार्थाचा अधिष्ठान वाचून स्वतंत्र सत्ता. अरे आद्यस्थ नाही, अधिष्ठानच त्या रूपानं प्रतितीला यायला लागले तुला. म्हणून हे इदम सामान्य इदम आहे, भ्रमाती आहे आणि प्रमिती आहे महाराज. सामान्य इदम जे आहे ना, रात्री विषय झाला आपला, ते भ्रमाती आहे. रज्जू सामान्य आहे महाराज. तीच सर्वरूपानं तुम्हाला प्रतितीला आली महाराज. कळली नाही म्हणून सामान्य. तसं आपल्याला सामान्य सत्य आहे ना, तेच कळलं नाही म्हणून मी अमका तमका म्हणायला लागलं महाराज. आणि कळलं की ते विशेष रूपानं तेच आहे महाराज. आणि सामान्य विशेष भावरहित्य आहे. सामान्य विशेष तरी का म्हणायचं महाराज? तुम्ही काहीतरी मानायला विपरीत मानायला म्हणून सामान्यावर तुम्हाला नाहीच आहे. लक्षात ठेवायचं महाराज. आणि सामान्य सत्स्वरूप आहे म्हणून नेहमी महाराज लोकांना सामान्य स्थितीत राहायला शिकायला बघा काय म्हणायचं आहे. बघा आनंद केवढा आहे महाराज. कारण का बाजीदादा आपण सामान्य स्थितीत राहिलो का नाही की जरी तुम्हाला कुणी पूजा केली तर आपली उंची वाढत नाही. करून देत लोकांचा व्यवहार ती करून देत नाही. आपल्याला व्यवहाराबद्दल काय म्हणायचं नाही. कुणाला व्यवहाराला तटवू नका, त्यांचा भाव आहे करून द्या. पण आपली उंची त्याच्यात वाढत नाही. आणि उंची फुगवायला बराच वेळ लागतोय महाराज. एका दुसऱ्या पंपात तो फुगत नाही. पण काटा लागला का नाही तूच करणं खाली. तस कोणतरी काहीतरी महाराजरा कल तुमचं जरासं विपरीत झालं म्हटलं की महाराज धरला असं होता कामा नये. आपल्या काय महाराज तुम्ही म्हटले म्हणून आहे. महाराज तर कुठं आहे? शहाणा तर कुठं आहे आणि अज्ञानी कुठं आहे महाराज? आपल्या स्वरूपाला धक्का न लागता जर असं जगला महाराज, आनंदाचे डोळे आनंद. ते काय म्हणतात महाराज? काय त्याच्यात म्हणण्या तो हे भगवान
तुम्हाला एक ब्रह्मदेव झाला म्हटलं तर 4 शिंग 4 तोंड फुटली, आणि गाढव म्हटलं तर काय शेपूट फुटली महाराज. तुम्ही आहे तसंच आहे महाराज. ते काय म्हणतात, म्हणण्या आतीत आपण आहोत महाराज. पण हे जगायला शिकणं फार फार कठीण आहे म्हणून मी सांगितले दिले महाराज. हे तुम्हाला स्वरूप दावून दिले तेवढ्यासाठी महाराज. अजातवादात काय झालेलं नाही. विवर्तवाद म्हणजे हे दिसणारा व्यवहार आहे. आणि व्यवहार असला तर विवर्तवाद तू काय करतो, स्वरूपाला धक्का न लावता व्यवहार करतो महाराज. याला विवर्त म्हटले महाराज. त्या सृष्टीवाद, दृष्टिकाला सृष्टी आहे, दृष्टी नसेल तर सृष्टी नाही महाराज. सहज मी आंधळा गा निज निराकार प्रंते, वृत्ती निवृत्ती झाली जनना दिशेची तेथे, मी माझे अरपले ठाई येतीच्या तेथे, काही अदृशी झाले दृश्य जे होते, सुखे मी निजलो गा शून्य सारोने तेथे, त्रिकूट सुकरी दान मिळे ऐते. या 3 शिखराच्या वर्त अमात्र आणि शून्य होय नव का. खाली 3 गुण आहे, मधली माया आहे, त्याच्यावर आपण स्वरूपाला जाऊन मिळतो. शून्य सारून शून्यवाद देखील तिचं खंडित केलं महाराज. ते आपलं स्वरूप आहे महाराज. आणि ते भोगायला विवर्तवादाची आज आपल्याला गरज आहे. धक्का न लावता जीवनाला आपण जगायला शिकूया महाराज. व्यवहार तुमचा चांगला झाला ना, आपल्या पाठीमध्ये एखादा आला त्याचा व्यवहार चांगला होईल महाराज. आपल्या संकट एखादा चांगला आला, सांगणार आला, ऐकणार चांगला सांगणारा ऐकूया, ऐकणाऱ्याला एखाद्या आपल्याकडे असलं तर सांगूया. हेही बंद करायचं नाही महाराज. कारण का देवण घेऊन हे संतांनी दिलेले आहे महाराज आपल्याकडे, लक्षात ठेवा. आणि असं जगणं त्याचंच नाव काय महाराज, जीवनमुक्त. बोला महाराज, आपल्या संतांनी दिलेलं आहे महाराज. वादविवाद करत बसायचं नाही महाराज. दृष्टी सृष्टीवादात अदृष्ट नाही म्हणून जीवनमुक्ती नाही. आता बघा, दृष्टी सृष्टीवादात अदृष्ट नाही म्हणून जीवनमुक्ती. कारण का अदृष्ट आहे म्हणून जीवनमुक्त जगतो, लक्षात ठेवायचं. आता तुमची शंका गेली का, ज्ञान झाल्यावर पुढं कसं. अरे अज्ञानाचा कार्य त्याचंच अदृष्ट असतं, ते त्याला जगवतं महाराज. पण त्याच्यातली आता ती मी अहंकार हा निघून गेलेला असतो ना. चिरमुर आपल्याला खायला येतात, पण ती पेरलं तरी बीज होत नाही. तसा त्यांचा व्यवहार आणि त्यांचाच व्यवहार करा होतो महाराज. आणि तो तुमच्या आमच्या उपयोगाचा आहे महाराज. दादा आमचा जर नाही अहंकार गेला तर पुढच्याचा जाईल सांगणार याचा. काय म्हणायचं आहे तुम्हाला, नाव सांगा. तुम्ही आज अहंकाराचं बीज जरी ठेवून दुसऱ्याला सांगायला लागला शहाणपणाचं जर तोंडावर घेऊन, तर ते जाणार नाही महाराज. आपण शिकवायला लायक आहे, आपण आपलं अगोदर हे करायला पाहिजे महाराज, होय का नाही महाराज. म्हणून अजातवाद हाय, तिथे व्यवहार नाही. पण व्यवहार करायचा असला तर तुम्हाला विवर्तवाद, व्यवहार होणं म्हणजे विवर्तवाद. त्या दृष्टीसृष्टीवाद म्हणजे ज्ञात सत्ता त्यात दिलेली आहे. सृष्टीला तुमच्या बोलण्यापुरती सत्ता आहे. दृष्टी असेल तर सृष्टी आहे, दृष्टी नसेल तर सृष्टी. म्हणजे दृष्टी निर्माण केली कोणी, तुम्ही दृष्टा झाला म्हणून दृश्य आहे. तुमचा दृष्टा गेला की दृश्य हे गेलं महाराज. आणि सृष्टी दृष्टीवादात जग हे सत्य मानलंय त्यांनी महाराज. पूर्वीचं जग मानलेलं आहे महाराज, लक्षात ठेवायचं. तिने ज्ञात सत्ता दिली आहे, अज्ञात सत्ता दिली आहे. आणि दृष्टी सृष्टीवादात ज्ञात सत्ता दिली आहे म्हणून तिथं जीवनमुक्त नाही. इथं ज्ञात सत्ता अज्ञात सत्ता आहे मानलेला आहे म्हणून तिथं जीवनमुक्ती सिद्ध होते. आणि जीवनमुक्ती भोगत असताना विधेय कैवल्याचं स्वरूप आपण घेऊन जगायचं असतं, आणि तो जगतो तसा महाराज. दृष्टीवादात जगत सत्य नाही पण अदृष्ट आहे म्हणून जीवनमुक्ती आहे. बघा आता मोक्ष जो झाला तो अविद्या निवृत्तीने झाला आहे, पण ती अविद्या निवृत्ती कशी आहे ते सांगतात. झाले मोक्ष झालाय हो. आज्ञा निवृत्त करणं एवढंच काम आहे बघा. आवरण निवृत्त करणं हा परम पुरुषार्थ आहे महाराज. हा आज्ञा निवृत्त झाला, मोक्ष झाला, तो कसा झाला ते सांगतात महाराज. बागुलाची मरणी तोषावी की बाळपणे, एरा तो नाही मा कोणी मृत्यू मानावा. बागुलाच्या मरणाने बालपणातील अजानपणाने संतोष होतो. तो तरुण शहाणा आहे, त्याला बागुलबुवा जगात कोठे नाही असा निश्चय असल्यामुळे बागुलबुवाचा मृत्यू कोण शहाणा मानेल. आता हे बागुलबुवा हे उदाहरण दिले माऊलीने देखील महाराज. आकाशाचं फूल दिलंय, सश्याचं शिंग दिलंय, अजातवादच सांगितलंय. तिथं काय सांगितलंय, अजातवादच सांगितलंय. पण तुम्हाला मला अजातवाद पटना, दिसतंय ती जग काय महाराज. मग पोराला एखाद्याला रडायला लागलं की बागुलबुवाला म्हणून सांगावं लागतं त्याला. आणि ते थांबतं तिथं ना. मिशी फुटलेला त्याला बागुलबुवाच माहिती नाहीच सत्तेला. तसं ज्ञानी पुरुषाला मोक्ष कुठे आहे महाराज, त्याला बंधनच नाही, त्याला मोक्ष मानायची काय गरज आहे महाराज. पण अज्ञानाला मात्र मानावं लागतं, लक्षात ठेवायचं.
एखादा मनुष्य बागुल मेला अशी म्हणू लागला तर त्याला बागुल कळाला अशी म्हणता येईल बघा, काय? एखादा मनुष्य बागुल बाबा मेला म्हटलं सांगायला, अरे कालचा जो बागुल बाबा मेला असं म्हणाल, त्याला बागुल बाबा कळालंच नाही, त्याला शहाणं म्हणावं का महाराज? कारण का बागुल बाबा नावाचा पदार्थ नाही. तसं बंद नावाचा पदार्थ कुठं आहे गुरुजी? बंद तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी त्याचा अत्यंत अभाव आहे. आपण मानलाय का तिथं आहे? का तिथं आहे? अहो तिथे त्याचा अत्यंत अभाव आहे महाराज. मग अभावाचा तुम्ही भाव मानून जर तुम्ही याला म्हणायला लागला तर आमच्यासारखा येडा आपणच. बागुल बुवा नाहीच. आता ते आहे म्हणून तुम्ही मेला मानायला लागला. यातनं घातले, लक्षात ठेवायचं. म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी बंधाचा अत्यंत अभाव आहे. आता आम्ही मुक्त झालो असं म्हणायला आला ते वेडेपणाच आहे असं लावून दिलेले. तशी अविद्या मेली गेली अशी म्हणू लागला तर त्याला अविद्या कळलीच नाही हा. असे समजावे. मग अविद्या मेली गेली म्हणायला तर त्याला कळली नाही. अविद्येचा अत्यंत अभाव कळावा. अभावाचा अभाव तिथं तिचा अत्यंत अभावच आहे हे कळावं मला. मग मला ज्ञान झालं हे ठरत नाही हो. मग ज्ञानाची उर्मी तिथं उठत नाही महाराज. सुस्थितीत राहतो तो मनुष्य. याचं लक्षात नव्हतं काय? बागुल मेला ही भाषा बालकाची आहे. झालं. बागुल मेला ही लहान मुलाची, त्याला बागुली सत्य वाटतो हो म्हणून तरी ते रडत्याला ग बसतोय. तसं चल देवळाकडे, चल काहीतरी मोक्ष प्राप्त करून घ्यावं आज्ञाला पडतं महाराज आणि ते करतंय. त्याच्यासाठी गरज आहे. लहान पोरग रडतंय त्याला समजण्यासाठी बागुलबाबाची आज गरज आहे. तसं आज्ञानी जीव मरायला लागल्यात, तळमळायला लागल्यात, गारान घेऊन आल्या, त्यांच्यासाठी मोक्षाची आज गरज आहे महाराज. हे लक्षात ठेवायचं. पण ज्ञानी झाला आणि आम्ही ज्ञानी झालो आणि मोक्ष मानायला लागलाय, आम्ही आता मोक्ष झालोय, आम्ही स्वरूपात आता चैतन्यमय आपण पाहतो म्हणतात. काय देवा, आता चैतन्य पाहतो आणि उड्या टाकून जातात. तो पाया कोणी पडायचं नाही कोणाच्या. हे कशातली दृष्टी, कशातलं बोलणं आहे आणि काय चाललंय महाराज. अरे 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 दादा, हे फार फार विकृती आहे दादा. हे शब्दज्ञान कुठं नेऊन घाताला घालेल तुम्हाला माहिती आहे ते. आणि भगवंताची आपल्यावर कृपा होती म्हणून आपल्याला सहज त्यातनं बाजूला काढलं महाराज. हीच त्याची आपल्यावर कृपा मानायची महाराज. नको राहू साहेब, नको राहू साहेब. कळवून घ्यायचं. आपण बी तसं व्हायचं नाही महाराज. एक लक्षात ठेवायचं. आपण कळवून द्यायचं आणि आपण ती घाण अंगाला लागू द्यायची नाही. आलं लक्षात? तसेच अविद्या निवृत्त झाली हे अज्ञ मनुष्याचे बोलणे आहे. तर अविद्या निवृत्त झाली कारण का तिथं नाही हो. बागुल बुवा मेला कोणाला? लहान मुलाला हो. शहाणे माणसाला कुठं बागुल बुवा आहे महाराज. तसं ज्ञानी पुरुषाला अविज्ञान नाही हो. अज्ञान नाहीच तिथं. स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नाही महाराज. झोपे देखील तुम्हाला ज्ञान आहे का नाही? मी काय जाणत नव्हतो, सुखान झोपलो होतो, एवढं आपल्याला ज्ञान स्मरण आहे ना तिथलं. व्यवहार नाही ज्ञानाचा. कारण का व्यवहार करणारी तिथं अंतर्गती नाही आपल्याला. पण स्मरण आहे ना आपलं तिथं. आपला अनुभव आहे महाराज. अनुभव आलेला म्हणूनच तो पुढे स्मरण होतं त्याचं. स्मृती अनुभवाशिवाय सांगता येत नाही. आणि अनुभव हे आपलं स्वरूप आहे महाराज. आणि म्हणून तिथं कुठं बंद आहे महाराज, कुठं अज्ञान आहे तिथं महाराज. ती एक अवस्था तुम्हाला अभ्यासासाठी दिलेली आहे बघा, समजावून येईल. कारण का आम्हाला समाधी लागलच असं नाही महाराज. लागली तर चांगली गोष्ट आहे, पण ती कठीण आहे म्हणून माऊलीनं ज्ञानोबा योग्यांची माऊली म्हटली महाराज. तरी पण महाराज सामान्याला ते झेपायचं नाही. आणि त्यात बरेचसे रिद्धिसिद्धीच्या भानगडी येतात. आणि त्यात जर एकदा वावत गेला तर हाय बी गेलं आणि ते बी गेलं महाराज. आणि कुठंतरी अधोगतीला जाईल म्हणून सांगितले. परंतु बागुल मरत नसतो, किंतु बागुल नाहीच असे कळत असते. बघा, बागुल मरत नसतो कारण का तू स्वरूपानं नाही. नाहीचा निश्चय होतो महाराज. तसं अविद्या मरत नाही, नाहीचा निश्चय होतो महाराज. कारण का स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाचा अत्यंत अभाव आहे. तुमच्या ह्या कार्यावरून गुरुजी तिथं कारण मानलंय म्हणून इथं कार्यकारण भाव तिने मुद्दाम दिला आहे. शंकराचार्याने अध्यासवादाला तेवढ्यासाठी तिथं महत्व दिलंय. आणि सगळ्या वाद्यांचं खंडन मंडन करून अद्वैत सिद्धांत त्यांनी मांडून दिला. आणि ते मांडून दिल्याला त्या पुढे लोकांनी काय करायला चालू केलंय हे बघ म्हणून ज्ञानोबा पाठवून दिले. लोकांना जे भांडवल दिलंय त्याच्यात काय करायला लागल्यात बघ. का ब्याला आणलेला हरभूर भाजून खायला लागल्यात पेरायच्या ऐवजी. आणि मग माऊलीने हे सगळं उद्गार काढलेले आहेत महाराज अनुभवातून.
अज्ञानी पुरुषाला बंध निवृत्तीसाठी महाराज आहे. पण एकदा ज्ञान झालं ना, हे बघ वा, रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाचं काय होते दादा तिथं? नाही तर निश्चय होतो ना. बर, तुम्हाला ज्यावेळी रज्जूचं सर्परूपानं भान झालं, त्यावेळी ते ज्ञान आहे का अज्ञान आहे? अहो, अज्ञानाची सिद्धीच होत नाही. फक्त सामान्य रूपानं ज्ञात आहे, विशेष रूपानं त्याचा अज्ञात आहे महाराज. तात्या अज्ञानाची सिद्धी होत नाही म्हणून बंधाला अज्ञान मानायचं नाही. कारण सामान्याचं ज्ञान विशेष रूपाचं भ्रमाला मानत असताना कुठंतरी शब्द आला तर असं मानायचं. पूर्ण अंधकारात संशय येत नाही आणि प्रकाशात नाहीच नाही, व्यवहारच होत नाही भ्रमाचा. मग मध्यंतर सामान्याचं ज्ञान विशेष रूपाचं अज्ञान हे भ्रमाला कारण काय लावायचं? भ्रमाला कारण. आणि भ्रमनिवृत्तीसाठी यथार्थ प्रमा व्हायला हेही लक्षात ठेवायचं. आणि प्रमेय झाले की तिथं भ्रमाचे अत्यंत अभाव सिद्ध होतो. झालेलंच नाही असं सिद्ध होतं. याचंच नाव बागुलभाव नाही आहे, ते कल्पनेतला बागुलभाव हा शब्द मात्र आहे, स्वरूपाने झालेला नाही. तसं बंध हे कल्पनेतला आहे महाराज, मानलेला आहे तुम्ही, स्वरूपाच्या ठिकाणी नाही. त्या संबंधन आलेला मोक्ष देखील कल्पनेतला आहे, स्वरूप स्वयंसिद्ध आहे महाराज. तशी अविद्या असावी तर निवृत्त होईल. नाही, अविद्या असावी तर निवृत्त होईल महाराज. अविद्या स्वरूपाच्या सूर्याच्या ठिकाणी अंधकार नाही महाराज. तसं स्वरूपाच्या ठिकाणी अविद्या म्हणजे अज्ञान नाही महाराज. तुम्हाला मला कळत नाही, कळतंय का नाही? अरे मला काय कळत नाही, कळतंय ना. मग ते ज्ञान का अज्ञान हो? अरे अज्ञानाचं देखील आपण प्रकाशन करतो, अज्ञानाचं देखील आपण प्रकाशन करतो. म्हणून सर्व प्रकाशाला आपला प्रकाश आहे महाराज. सूर्याचा प्रकाश आहे, परप्रकाश आहे. परमात्म्याच्या प्रकाशानं सूर्य प्रकाशित होतो महाराज. तुमचा आमचा हा जड प्रकाश आहे. आतला आला तर आला, गेला तर गेला, लावायला लागतोय. आपला चिदाभास आहे तो विकारी प्रकाश आहे. प्रकाश आहे पण विपरीत धावतो. चितप्रकाश आहे तो. आणि साक्षी जो आहे तो स्वयंप्रकाश आहे महाराज. नाही, साक्षी सगळ्याचं प्रकाशन करतो महाराज, पण वृत्तीभेदाने त्याला प्रकाशाची हे नावं दिलेली आहेत महाराज. साक्षी नसल तर कुठलाही पदार्थ तुम्हाला प्रकाशमान होणार नाही. सगळा प्रकाश आहे तो साक्षीचा प्रकाश आहे. साक्षी स्वयंप्रकाशमान आहे. साक्षी आणि कुटस्थ एकच. साक्षी कुटस्थ आत्मा त्वंपद लक्ष हे त्याचीच नाव आहेत महाराज. तत्पद लक्ष, त्वंपद लक्ष त्याचे नाव आहे महाराज. एवढं कळलं तर बस झालं महाराज. साक्षीत्व आहे तो आपल्या अंगावर न घेता. म्हणून रात्री 3 आले. आपलं अंतःकरण ज्यावेळी विशेषण होतं त्यावेळी आपण प्रमाता होतो. तेच अंतःकरण जर आपण प्रयत्नानं बाधित केलं, उपाधी होते. आणि उपाधी झाली की ते व्यवहार करतो. आता जीवनमुक्त आला इथं. साक्षीत्व आपण जोपर्यंत विशेषण आहे तोपर्यंत जीव असतो, बंधनात असतो, अज्ञानात असतो महाराज. करता भोगता मी मानतो, अंतःकरणाचे धर्म सगळे ते घेऊन असतो. काळा घोडा आहे, काळा रंग आहे, काळा धावतो असं म्हणतं, ते विशेषण आहे. काळा रंग हे घोड्यावरचं विशेषण आहे. आता रंग काय धावत नाही, पण तो रंग काय करतो, आपल्या धर्मासह घोड्याचं ज्ञान करून देतो. म्हणून काळा घोडा पुढा आहे म्हणतात. ते विशेषण म्हणायचं. तसा मी करता भोगता सुखी दुःखी आहे असं आपल्या अंतःकरणाचे सगळे धर्म आहेत. संसार धर्म कुणाचे आहेत? सगळे अंतःकरणाचे आहेत. ते त्याच्यावर घालवतो. आणि मी करता भोगता सुखी दुःखी अमका तमका असं जे म्हणायला लागलोय त्यावेळी आपलं अंतःकरण काय आहे? विशेषण आहे, भ्रमात आहे. ते तो भ्रमनिवृत्तीसाठी महाराज संतांची संगत जर केली, आपण शास्त्र श्रवण जर केलं तर मग याचाने माझा काय संबंध नाही. सगळे संसार धर्म कुणाचे आहेत? ते अंतःकरणाचे आहेत. मी आलोय तसाच निवळ जाणार आहे. भोग भोगून संपले की माझा त्याचा काय संबंध नाही असं आपल्याला ज्ञान होतं महाराज. साक्षीत्व येतं त्यावेळी महाराज. त्यावेळी तो साक्षीत्वानं पाहतो याचाने माझा काय संबंध नाही. आपल्याकडे व्यवहार होत असताना त्यावेळी आपलं अंतःकरण काय झालेलं असतं? उपाधी झालेली असते. उपाधीचं धर्म काय सांगितल्यात? आपले धर्म त्याच्यावर उपहितावर न घालवता त्याचं ज्ञान करून देते. त्याला कर्णशेषपुरीचं किंवा घटाच्या याचं ज्ञान करून दिले महाराज. घट रूप आकाश आहे म्हटले ना, घट आकाश आहे म्हटले ना. आता तो घट तुम्हाला त्या आकाशाला परिचिन्न करून वेगळं करून धावतो, घट आकाश म्हणून. पण घट हा त्याच्यात मिसळत नाही, रंग मात्र त्या घोड्यात मिसळतो. तो व्यावरच करून धावतो, बाकीच्या घोड्यापासून व्यावर करतो. तसं हे घट आकाश
त्या आकाशापासून वेगळं करून धावतं, पण त्याच्यात मिसळत नाही. तसं महाराज आपलं अंतःकरण परमात्म्यापासून वेगळं करून धावतं, पण संसारात मिसळत याच्यात मिसळत नाही महाराज. तसं ती त्याच्यात मिसळत नाही महाराज, वेगळं करून धावतं, म्हणून ती उपाधी आहे. आणि उपलक्षण काकवान देवदत्ताचं घर, कावळा बसलेलं देवदत्ताचं घर आहे. आता ते वर्तमान काला असावंच असं नाही, या दोन्हीने वर्तमान कालाची गरज आहे. कुठं आता उपाधी देखील वर्तमान कालाची गरज आहे, त्याशिवाय ज्ञान होऊ शकत नाही महाराज. पण आता गुरुजींच्या तिथं आलो आहे, आपण ते विचारलं तिथं, हो महाराजांचं घर कोणतं, ते कावळा बसलेलं. तुम्ही इथं यायच्या अगोदर कावळा उडून गेला तरी आता महाराज तुम्हाला त्या घराची ओळख झाली आहे. आता बरोबर त्या घराची तुम्हाला काय झाली आहे, ओळख झाली. तसं तत्वमसी महावाक्य आपण ऐकलं, तेच अंतःकरण याचा संस्कार घेऊन तयार झाले ना. आता तुम्ही जरी हा देह पडला तरी ते संस्कार घेऊन जिथल्या तिथं गर्भात देखील ज्ञान होतं महाराज, वाया जात नाही. उपलक्षण असं मानलेलं आहे महाराज. उपलक्षण होणं अत्यंतिक गरजेचं आहे, कधीही वाया जात नाही महाराज. बरोबर ती जागा पकडतं. उपलक्षण आणि तटस्थ लक्षण एकच ना. तटस्थ लक्षण हे ह्याला मानलंय तुम्हाला, स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण. व्यवहार करणारा तटस्थ लक्षण परमात्म्याचं तटस्थ लक्षण. आता व्यवहार करतो ना त्याला तटस्थ लक्षण म्हटलंय, आणि अव्यवहार आहे त्याला स्वरूप लक्षण म्हटलंय. तोच परमात्मा इकडं नटलेला आहे, हे त्याला तटस्थ लक्षण म्हटलंय. अविद्येलाच माया अशीही म्हणतात. अविद्येलाच माया असं या म्हटलं. मायेची अशी आहे की त्या मायेचा माया बघा नाही म्हटलंय. याचा अर्थ या म्हणजे जी, मा म्हणजे नाही, जी नाही ती माया. असा साधू संतांच्या आश्रयाला राहून मनुष्याने अविद्या या शब्दाचा विचार करा. बघा कुठं राहून आश्रयाला, साधू संत माया ही स्वतंत्र नाही महाराज, ती आपणच नाही म्हणून सांगते. पण हे संतांच्या आश्रयाला राहून शास्त्राचा संबंध घेऊन मायेचा अत्यंत अभाव आहे, आपण समजावून घ्यावं. म्हणजे मग मी मुक्त झालोय, मी शहाणा झालोय असा आपल्याला अहंकार येणार नाही महाराज. विधीचा अत्यंत अभाव आहे महाराज. आत्ता तुम्ही मुक्त आहे, फक्त तेवढी समजूत करून याची आपली समजूत बिघडलेली आहे महाराज. हो, अविद्या नाहीच तर तिचा नाश कोणी मानावा. अविद्या नाही तर तिचा नाश कोणी मानावा. बागुल बाबा नाही तर मारायचा काय महाराज त्याला. बागुल जर नाहीच तर त्याला मृत्यू कोणी मानावा. बघा बागुल नाही तर मृत्यू कोणी मारावा. तसं अज्ञानच नाही महाराज, निवृत्त काय करायचं महाराज. आणि ज्ञान स्वरूप आहे मानायचं तरी काय महाराज, स्वरूपच आहे ना ते, काय मानायचं त्याला महाराज. एक वंद्या पुत्र, 2 दत्तक पुत्र आणि 3 औरस पुत्र. त्यात वंदा पुत्र दिसत नाही, सिद्ध होत नाही. आता वंद्या पुत्र वांजीचा पुत्र दिसत बी नाही आणि सिद्धही होत नाही. दत्तक पुत्र दिसतो पण सिद्ध होत नाही, कारण का तिचा नाही ना. कारण तो तिचे उदरी जन्मलेला. दत्तपुत्र दिसतो पण तिचा नव्हा तो. औरस पुत्र दिसतो आणि सिद्ध होतो. दिसते व सिद्ध होते तो परिणामवाद. आता दिसतं आणि सिद्ध होतं त्याला परिणामवाद म्हटले. दिसतंय बी आणि सिद्ध होते त्याला परिणामवाद म्हटले. म्हणून परिणामवाद खंडित आहे, लक्षात ठेवायचं. तेवढ्यासाठी विवर्तवाद म्हटला. परिणाम म्हणत असं ना, हे उपादान म्हणत असं ना, विवर्त उपादान का परिणामी उपादान का आरंभक उपादान हे मानायचं महाराज. उपादान म्हणत असताना तर विवर्त उपादान मानायचं, परिणाम उपादान मानायचं नाही. दुधाचं दही झालं हा परिणामवाद आहे. तसं जीव जर झाला सत्य स्वरूपानं तर मुक्त होणार नाही महाराज. आरंभवादात जड पदार्थ कार्य करू शकत नाही तो, म्हणून तोही खंडित आहे. आणि विवर्तवाद आहे तोच पदार्थ या रूपानं प्रतीतीला येतो. दुसरं काय महाराज, विपरीत रूपानं प्रतीतीला येतो. अधिष्ठानाचा विपरीत स्वभाव अन्यथा रूप आहे तो पारमार्थिक सत्तेत आपण पाहतो, व्यावहारिक सत्तेत इथल्या तिथं बाद होत नाही. तोच पदार्थ या रूपानं दिसतो. हो, दिसतही नाही व सिद्धही होत नाही तो अजातवाद. मला दिसत नाही सिद्ध होत नाही त्याला अजातवाद म्हटले महाराज. स्वरूपानं आहे तो. असा अजातवादाचा दृष्टांत इथे दिलाय. अजातवादाचा दृष्टांत इथे दिलेला आहे. किंवा आणखी दुसरा दृष्टांत देतात. घटाचे नाही पण फुटलियाची नागवण, मानित असे ते जाण म्हणू एकी. घटाचा अत्यंत भाव फुटला त्यामुळे फार नुकसान झाले असे जो मानतो तो शहाणा मानावा का. बघा काय म्हटले बघा, घटाचा अभाव नव्हे, घटाच्या अभावाचा अभाव झाला मग शहाणा म्हणावं त्याला. घटाचा अभाव झाला म्हणावं, पण घटाच्या अभावाचा अभाव झाला असं म्हणणारा शहाणा. अभावामध्ये तरी कळते काय तुम्हाला. आता इथं पदार्थ नाही त्याचा अभाव,
त्याचा अभावाचा अभाव मानायचा, याला शान म्हणायचं काय महाराज? त्या घटाचा अभाव माना तुम्ही, कुठला माना, पण घटाच्या अभावाचा अभाव मानणं शान नाही. तसं अविद्याचं नाही तर ती यांनी गेली काय म्हणायचं महाराज? डबल घेतली महाराज. पण आपण एक डबल ग्रेडशीट आहोत महाराज. अज्ञानाचं अज्ञान आपल्याला आहे महाराज, हे लक्षात ठेवा. विवरण घटाचा नाहीपणा फुटला म्हणजे घटाचा अभाव फुटला असे कोणी मानतो काय? बघा, अरे घटाचा नाहीपणा कोण फुटला म्हणते का? नाही हो, घट फुटला म्हणतो. जर मानित असेल तर त्याला मोक्ष मान असे म्हणावे. हं, एखाद्याने घट फुटला म्हणून त्याची नुकसान झाली असे म्हटले तर ते चालेल हो. पण घटाचा अभाव फुटला म्हणून त्याची फार नुकसान झाली अशी जर कोण मानित असेल तर त्याच्यासारखा शहाणा तोच समजावा. कारण घट फुटेल परंतु घटाचा अभाव फुटतच नसतो. अभाव म्हणजे घट नाहीच होत तिथं, मग तू कधी फुटत असतो काय? घट फुटल म्हणजे आता आहे हो, हा, पण आता इथे घट नाही, तुला अभाव म्हणायचं म्हणजे अभाव कधी फुटतो का? नाही, त्याला अस्तित्वच नाही हो. तसं अज्ञान नाही. आणि काय निवृत्त करायचं महाराज? अहो, अज्ञान निवृत्त करणं हा देखील एक भ्रमातलाच भ्रम आहे. असावं आणि मग तुम्ही निवृत्त करावं. म्हणून मोक्षाबद्दल लय महाराज आपण कंबार बांधून नाचू नये. मोक्ष तरी प्राप्त करून घ्यावा. पण आता आम्ही ज्ञानी झालोय, आता आम्ही ज्ञानी झालोय, असले ज्ञानाच्या हे एवढ्यासाठी आहे, लक्षात ठेवा. हे एवढ्यासाठी आहे महाराज. सगळा जो प्रयत्न केलाय महाराज तो तेवढ्यासाठी केलेला आहे महाराज. आणि काय होते तात्या, त्या माणसाने कोण महाराजाला कोणी बोलायचं हो? तीच अवघड गोष्ट आहे ना. त्याला कोणी बोलायचं महाराज? असं होते नाही. पण बोलावं त्यालाच बोलावं. महाराज चुकलंय तुमचं, चूक सांगायला काय अडचण आहे महाराज, पण अगोदर आपल्याला चूक तरी कळायला पाहिजे. आपल्याकडे नसाय पाहिजे नाही. अरे चुकीची सुधारणा करणे याचं नाव परमार्थ आहे महाराज. काय परमार्थ? परमार्थ म्हणजे काय? आपण आहो एक आणि मानायला लागलो एक महाराज. काय त्याची सुधारणा करायची? देह नाही, करता भोगता नाही, सुखी दुखी नाही, आहे परब्रह्म स्वयंसिद्ध, तो आपण आहोत, झालं महाराज. आणि तिथं अज्ञानाचा अत्यंत अभाव आहे. कुठं अज्ञान आहे तुम्हाला? घटाच्या अभावाचा अभाव नसायला म्हणणं, तसं अज्ञानाचं अज्ञान गेलं. अरे हाय काय अज्ञान अगोदर? नाहीतर आणि घालवलंच काय महाराज? अशात नाही, लक्षात ठेवायचं. ही उदाहरणं कुठनं दिल्यात, पटकन आपल्या स्वरूपाकडे यायचं. आणि आपल्या ठिकाणी बाबा अज्ञान नाही, स्वयंसिद्ध आपण स्वरूपानं स्वयंप्रकाश आहे आपण. त्याचा अज्ञानाचा संबंध देखील येत नाही. कारण का ते असावं आणि त्याचा संबंध असावा महाराज. दोन्ही विरुद्ध बाजूचे आहेत महाराज. प्रकाश आणि अंधकार एवढा फरक आहे त्याच्यात महाराज, दिवस आणि रात्र. स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान असेलच कसं, आणि अज्ञान त्याला स्वरूप म्हणतात कसं महाराज? प्रकाशाच्या ठिकाणी अंधकार असेलच कसं महाराज? आणि तो अंधकार घालवला काय म्हणता तुम्ही? अशात नाही महाराज. हो, म्हणजे मी घालवलं, हे घालवणंपणा घालवायचा. अज्ञान तरी निवृत्त करायचंच महाराज. कारण का सगळा व्यवहार चालाय तो आपला अज्ञान करताय, हे लक्षात ठेवायचं. हो, कारण घट फुटेल परंतु घटाचा अभाव फुटत नसतो. अरे घट फुटेल पण घटाचा अभाव फुटतो का? तशी ती अविद्या मारायला गेली तर सापडत नाही. हो, व विचारा पुढे टिकत नाही अशी ती आहे. म्हणून घटाचा अभाव फुटल्यामुळे फार नुकसान झाले अशी म्हणणाऱ्याने बंध मोक्ष खरी आहेत असे म्हणावे. झालं. कारण का अज्ञान नाही, जरी आहे म्हटलं असं तर ते विचारा पुढं टिकत नाही. का? ते स्वरूपानंच असं सत्य नाही महाराज. म्हणून अशा माणसानं बंध मोक्ष मानावं महाराज. कोणी अज्ञानानं महाराज. पण ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी अज्ञानाचं नाही तर बंध कशाचं महाराज? बंधनाची नाही म्हटलंय. हा, बघा पुढे घ्यायचं. म्हणून बंधूचू तया वाहो मा मोक्ष के प्रसव मरोनी केला ठाव अविद्या तया. म्हणून बंधन जिथे नाही तिथे मोक्षाची उत्पत्ती होईल कशी? अर्थात अविद्येने स्वतः मरून मोक्षाला आश्रय निर्माण केला आहे. बरोबर, ठिकाणी बंधन आहे, मोक्ष तर कशाला महाराज? पण जोपर्यंत आपल्याला वाटतंय ना तेवढ्या काळात महाराज अविद्येने काय केले? स्वतः ती मेलीने मग मोक्षाला तिथं हे दिलंय, ठाव दिलाय. म्हणून बंध जिथे वाहो म्हणजे कल्पित आहे तिथे मोक्ष खरा कुठून होणार? अनुभवाच्या दृष्टीने पाहिले तर बंधाचा अत्यंत अभाव आहे. आता गाठलं काय तर
अनुभवाच्या दृष्टीतनं, स्वरूपाच्या अनुभवाच्या दृष्टीतनं बंधाचा अत्यंत तिथं अभाव आहे. अहो गुरुजी, स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान सिद्धच होत नाही की हो. मग तिथे मोक्षाचा उदय कसा होईल? मग आता बंद नाही तर मग तुम्हाला मुक्त तरी काय म्हणायची गरज आहे? तुम्ही आता फिरायला लागलाय मला सहज, आणि आम्ही जर तुम्हाला जरा ती सोडा 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 घेऊ नका इथनं पुढे म्हणायला लागलं तर तुम्ही काय म्हणशीला? शानू म्हणशीला? हा महाराज जरा आता ते घ्यायचं जरा. बंद करा. आणि काय महाराज काय डोसकं फिरलं घ्या तुमचं? आम्ही कुठे घेतोय महाराज? सहज होतोय की नाही? तसं नाही हो स्वरूपाच्या ठिकाणी बंधन नाही महाराज. सोडायचं काय आहे महाराज? एवढं जरी वाटलं तरी महाराज लवकर हे सुटत नाही, लवकर पटत नाही, कळत नाही महाराज. मी कळवून घेऊन जाग्याला गेल्यानंतरच्या या भाषा येतात, हे लक्षात ठेवा तुम्ही. काय पाहिजे यांना म्हणायचं आहे? हातात रज्जू आल्यानंतर सर्पाचा अत्यंत अभाव आहे. रज्जू हातात आल्या तसं स्वरूप साक्षात्कार झाल्या नंतरची ही भाषा आहे. हो 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 नागे. अरे त्याच्या पुढे भगवंता अर्जुन किरडू तरी लहरी हे होतो ते साचे वाया मारच जीवाची दुसरी घेतली बाबा. किरडू तरी कापणार, पण खरं वाटत होतं ना. तसं आमचं झाले महाराज. संतांचा उपकार मान्या महाराज. तिने आपल्याला जागा लावून दिली आहे. त्या जाग्यावर झाल्यानंतर तुम्हाला काही करायची गरज नाही महाराज. पण जाग्यावर जायचं करा, आणि गेल्यावर मात्र स्थिर राहायला प्रयत्न करा. कारण का पाठीमध्ये संस्कार जे आहेत ते सारखे धक्का देतात महाराज. ते फार वाईट आहे म्हणून दीर्घकाळ अभ्यास का करायचा महाराज? प्राप्त करून घेण्यासाठी नाही महाराज. पाठीमागले संस्कार जे आपले आहेत ते घडवण्यासाठी दीर्घकाळ प्रयत्न करायचा. तत्कथनम तत्प्रबोधन श्रवण मनन निधिध्यासन, श्रवण मनन निधिध्यासन. श्रवण मननानं जर गेलं तर पुढचा निधिध्यासनाचा टप्पा आपण गाठायचा महाराज. आणि निधिध्यासनाची परिपाकावस्था त्याला तुम्हाला आपल्या ह्याच्यातनं ती समाधी मानलेली आहे महाराज. आपल्याला अष्टांग समाधी मानायची काही गरज नाही. सहज समाधी आपली आहे. संतांची सहज समाधी आहे. विषय भोग काली देखील त्यांच्या समाधीला धक्का लागत नाही. संतांची विषय भोग काली देखील समाधी आहे. कारण का आत्माकार वृत्ती त्यांची झालेली असते महाराज. वृत्तीला ब्रह्माकार आकार प्राप्त झालेला असतो महाराज. त्यांच्या भोगात विषय नाही, विषय तो त्यांचा असा असतो महाराज. ते ब्रह्मच त्यांना प्रतीला येतं ते ब्रह्मच प्रतीला येतं. सहसमाधीत महाराज. तिची सहसमाधी आहे महाराज. कारण एकाच अविधीने आपल्या अस्तित्वात बंधन दाखवले आणि आपल्या मरण मोक्ष दाखवला आहे. परंतु विचार ती बंधच ठरला नाही. मग बंधाचा जर ठाव लागला नाही तर मोक्षाचा विचार कशाला करायचा? त्या अविधीनेच महाराज बंधही धावला आणि मोक्ष तरी कोण धावला? तिने धावला महाराज. तर तिथं स्वरूपाच्या ठिकाणी बंधच नाही तर मग मोक्ष तरी कशाला म्हणत बसायचं महाराज? काय म्हणायची गरज नाही महाराज. म्हणणेपणा नाही बघा तिथं. एवढंच घ्यायचं. स्वरूपानं आहे ते. हो. समाधी काय म्हणते? सहज समाधी. सहज समाधी आम्हाला होय आपली सहज समाधी आहे ना. तुम्ही निवांत बसा ना. आत्माकार वृत्ती झाली का सहज आहे महाराज. सहज समाधीत महाराज तुम्हाला समाधान मिळतं ना. बोध हो सहज बोध आहे आपल्याला. अहो काय अडचण आहे महाराज. कारण का सोहम हे आपलं स्वरूपच आहे महाराज. स्वरूपच आहे ना आपल्याला. नाही निदान हे शब्दातून तरी आहे महाराज. हे शब्दातून तरी आहे महाराज. तुम्ही शांत बसून बघा ना. एक 15-20 मिनिटं तुम्ही शांत बसून बघा. तो आनंद जो मिळतो सहज समाधी आहे. समाधी म्हणजे काय? त्याने आत्मानंद भोगला होता. आत्म्याचा आनंद ते वृत्तीत भोगत होते समाधीत. कुंडलीने जागी करतली त्याने समाधीत ते भोगत होता आत्मानंद. मग आत्मा म्हणजे हे ब्रह्म आहे. हे सगळं तेच आहे. आणि ते आत्मवृत्ती बाहेर आली ना त्याला ब्रह्माचं दर्शन होतं. इथं जसं आत्म्याचं दर्शन होतं ना तसं ते ब्रह्माचं दर्शन होतं. म्हणून त्यांना विषय भोग काली देखील ते ब्रह्माचं. कारण का विषय भोगात देखील आनंद कोणाचा आहे? तो विषयातला आहे आनंद नाही ना. जेवढा जेवढा आनंद आहे ना तो स्वरूपाचा आनंद आहे. विषय भोग काली देखील आनंद आहे तो आत्म्याचा आनंद आहे. तर त्याची प्रक्रिया झाली आपली. काय काय झाली नाव सांगा. विषय प्राप्तीसाठी इच्छा होती. आपण प्रयत्न करतो महाराज. आणि प्रयत्न केले विषयाला प्राप्त झाला किंवा विषयाची प्राप्ती
इच्छेची निवृत्ती, अंतकरणाची स्थिरता आणि आत्मानंदाचं भान. त्या ह्याच्यात आत्मानंदाचं भान होतं. आता त्यांना विषयच राहिलेला नसतो महाराज, कारण का वृत्ती तिथं राहिलेली नसते. आणि जरी त्या वृत्तीने दर्शन घेऊन आलेलं असलं तर बाहेर घटोपरी चैतन्य घातलंय का घट चैतन्य घातलंय? घटोपरी चैतन्य घातली महाराज. कारण का तिथं रज्जूपरी चैतन्य घातली. रज्जू देखील आद्यस्थ आहे महाराज. आणि सर्पाला अधिष्ठान रज्जू नाही, रज्जू उपही चैतन्य आहे. कारण का चैतन्य ते तुम्हाला रज्जू रूपाने दिसतं. रज्जू देखील आद्यस्थच आहे. म्हणून ते सांगितलं एक आद्यस्थ पदार्थ दुसऱ्या आद्यस्थ पदार्थाला अधिष्ठान होईल कसं? कारण का रज्जूला जसा सर्पाला जसं अधिष्ठान रज्जू आहे तसं रज्जूला अधिष्ठान चैतन्य आहे महाराज. नाही, चैतन्यच रज्जू रूपानं प्रतीला आलं आणि तेच विपरीत रूपानं सर्प रूपाला प्रतीला आलं. साकडे आहे महाराज. अभ्यास करूया आपण. विचारसागराचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे महाराज. झालाय म्हणते आपला. चला. उदाहरणार्थ एका मनुष्यास मला रोग झालाय असे वाटले. नंतर त्याने पुष्कळ वैद्याची औषध घेतली पण कोणाच्याही औषधाने रोग निवृत्त झाला नाही. शेवटी त्याने एका नामांकित वैद्याला आपली प्रकृती दाखवली तर त्या वैद्याने सांगितले की तुम्हाला रोगच झाला नाही, मग औषध कशाला घ्यायची? झालं. मनाची शंका आहे महाराज इकडे. म्हणून सगळा संसार धर्म आहे तो मनाचा आहे महाराज. कल्पनेतला आहे महाराज. कल्पना त्याने झाला जीव माया. मग काय बदलायचं आहे? कापड बदलायची का कल्पना? फिरून 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 कटाळलं महाराज. त्या वैद्याने सांगितलं अरे तुला झालंच नाही, तेवढ्या शब्दावरती बरं झालं महाराज. अरे तू मुक्तच आहेस, तुला कुठं पण विश्वास पाहिजे. ह्याला आत्यंतिक संतांच्या शब्दावर, सद्गुरूच्या वचनावर, शास्त्रावर आत्यंतिक विश्वास आहे. तो मुक्त होतो, नाही तर होत नाही. नाही त्याने सांगितलं असेल तसं काय झाले कुणाला माहिती. संशय झाला, संशयावानी घोर विनाशीची बाबा. मग हे तुमच्यावर श्रद्धा बसायला अनंत जन्माचं पाठीमागं निष्काम कर्म उपासनेचं पुण्य असावं लागतं महाराज. या सगळ्या साखळ्या आहेत महाराज. काय एवढं ऐकून काय एवढं करून आपलं होईना झाले महाराज. तर अजून आपला अधिकार अपुरा आहे महाराज. अधिकार संपन्न करणं आपल्याला अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. अधिकारी महाराज बद्ध राहणं शक्य नाही आणि अनाधिकारी मुक्त होणं शक्य नाही महाराज. निश्चयाला बळ द्यायला पाहिजे. निश्चयाची बळ तुका म्हणे त्याची बळ. एवढी बुद्धीची तयारी व्हायला पाहिजे महाराज. आणि तुला झालं नाही, शब्दावर केवढा विश्वास पाहिजे महाराज. तू कौंते आहेस, हृदय नाहीस. विश्वास होता महाराज, विश्वास बसला. शंका घ्यायला तिथं काय होता, वाव होता. कर्णाला शंका घ्यायला तिथं वाव होता. आता युद्धाच्या वेळी प्रसंगात ती बोलायला लागली, तिच्या मनात काहीतरी कपट आहे असं म्हणता आलं असतं महाराज, पण शंका आली नाही महाराज. आता तो कर्ण म्हणूनच लढला, पण राधया म्हणून नाही. कौंते आहे तेव्हा जीवनमुक्त मी ब्रह्म आहे म्हणून व्यवहार करतो महाराज. शंका राहिलेली नाही महाराज. त्या वचनावर संतांच्या आणि शास्त्राच्या तत्वमसी महावाक्य कार्य करतं महाराज. अविद्या निवृत्त करतं महाराज. आणि ते झाल्यानंतर अविद्याचा अत्यंत अभाव होतो महाराज. नाहीचा निश्चय होतो. झाले की महाराज. तशी आम्ही आता पावेतो अनेक उपाय केले पण बंद गेलाच नाही. नंतर वेदांतशास्त्राने सांगितले की बंदच नाही तर तो जाईल काय. त्याला आपण प्रयत्न केला महाराज. म्हणून वेदांतशास्त्राचं महत्व सांगितले महाराज. बंदाचा अभाव सांगणारं वेदांतशास्त्र आहे. बाकी सगळी करा म्हणणारी आहेत महाराज. पण वेदांतशास्त्र काय करूच नका म्हणून सांगितलंय. बंद नाही महाराज, नाही सिद्ध होत नाही महाराज. मोक्ष स्वरूप आहे, मोक्ष नाही असं नाही. मोक्ष हे तुमचं स्वरूप आहे. हो. वेदांतशास्त्र मोक्ष देत नसते तर बंदाचा अत्यंत अभाव आहे असे सांगितले. द्यायचं काय महाराज, वस्तू स्वयंसिद्ध आहे महाराज. वेदांतशास्त्र मोक्ष देत नाही, तिथं बंदाचा अत्यंत अभाव आहे सांगतं महाराज. हे अमृत अनुभवाचे तिसरे प्रकरण फार महत्वाचे झालं. अमृत अनुभवाचं तिसरं प्रकरण फार फार महत्वाचं आहे महाराज. कारण सगळ्या वेदांत शास्त्राची गूढ यातच आहे. संपूर्ण वेदांत शास्त्राचं गूढ या अमृत अनुभवाच्या या तिसऱ्या प्रकरण ह्याच्यात प्रकाशात आहे. अमृत अनुभवाचं तिसरं प्रकाश जो आहे शब्दखंडन अत्यंतिक महत्व आहे. ज्ञानखंडनाचं जसा श्रीमद भगवद्गीतेचा 15व्या अध्याय महत्वाचा आहे तशी तिसरे प्रकरण फार महत्वाचे आहे. बघा 15व्या अध्यायात काय केलं महाराज. जगताच्या अगोदर उभारणी केली महाराज आणि तिसऱ्या ओळीलाच त्याचं खंडन केले महाराज. अजतवादच सांगितलंय महाराज. बघा तुम्ही. पहिल्या प्रकरणात विचाराला आरंभ आहे व तिसऱ्या प्रकरणात विचाराचा शेवट आहे. आता पुढील 2 ओव्यांनी प्रमाणे दाखवली आहे ती अशी.
पुंडलिक वरती